आजच्या या विशेष सत्रामध्ये केंद्रप्रमुख परीक्षा देणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि स्पेशली आज पेपर 2 साठीचं हे तिसरं सत्र. पहिल्या सत्रामध्ये प्रभाकर पांचाळ सर यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला केलं होतं तंत्रज्ञान संगणक याविषयी. दु दुसरं जे सत्र आपलं झालं मागील रविवारी, त्यामध्ये डॉक्टर हना जगताप यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. आणि संप्रेषण कौशल्य काय असतं किंवा कोण्या पद्धतीनं संप्रेषण केलं जातं याबद्दल अगदी सहज सोप्या ओघवत्या भाषेमध्ये एक तज्ञ मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. तर आजच्या या सत्रामध्ये श्री डॉक्टर नागनाथ येवले सर आपणास मार्गदर्शन देणार आहेत. त्यांच्याबद्दल थोडक्यात परिचय या ठिकाणी आपण पाहूयात. सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडेवाडी, तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी प्राथमिक पदवीधर या पदावर कार्यरत असून सरांची जवळपास 24 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी, हिस्ट्री, सायकॉलॉजी, सोशॉलॉजी अशा विविध विषयामध्ये यांचं MA पूर्ण आहे. म्हणजे आपण एखाद्या विषयामध्ये MA असतो, परंतु सरांचा जवळपास 7 विषयामध्ये MA आहे. सर एम.एड, सेटनेट, PhD अशा बऱ्याचशा पदव्या यांनी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य यांचा जो राज्य पुरस्कार असतो, हाही पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हास्तरीय पुरस्कार आणि इतर शैक्षणिक संस्थांकडून तर जवळपास 15 पेक्षा जास्त पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. सरांचे शिक्षणातील नवीन विचार प्रवाह, शिक्षणातील नवप्रवाह, प्रायमरी टीचर्स क्लासरूम इंग्लिश टीचिंग कॉम्पिटन्सी, त्याचबरोबर प्रायमरी टीचर्स ॲटिट्यूड, प्रायमरी टीचर्स जॉब्स सॅटिस्फॅक्शन आणि रिसर्च मेथड्स अशी जवळपास 6 पुस्तकं विथ ISBN सरांची पब्लिश झालेली आहेत. त्याचबरोबर जे नोंदणीकृत जर्नल्स असतात, ज्यामध्ये सरांचे जवळपास 9 लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास 2011 पासून प्रत्येक वर्षी सरांनी या ठिकाणी हे कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर इतरही जे काही जनरल्स असतात, त्यामध्येही सरांचे जवळपास 10 पेक्षा जास्त या ठिकाणी लेख केलेले आहेत. म्हणजे एक सरांचं व्यक्तिमत्व आपल्याला यातून लक्षात येतं. अतिशय अभ्यासू, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची झेप खरंच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये इतिहास, नागरिकशास्त्र यामध्ये 2016 पासून ते सदस्य आहेत. त्याचबरोबर सेतू अभ्यासक्रम निर्मितीमध्येही सरांचा इयत्ता 5वी, इयत्ता 6वी वर्गासाठी भाग आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012, त्याचबरोबर शिक्षक हस्तपुस्तिका जसं की लोकचेतना अभियान असेल, शिक्षण प्रशिक्षण मार्गदर्शिका इयत्ता 1ली 2री असेल. त्याचबरोबर शिक्षक घटक संच इयत्ता 1ली 23-24 मध्ये जो या ठिकाणी आता आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. त्याचबरोबर शिक्षक मार्गदर्शिका, वाचन साहित्य यामध्ये मागील उन्हाळ्यामध्ये आता जे वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्राथमिक गट यामध्ये वाचन साहित्यामध्येही त्यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक क्षमतावृद्धी प्रशिक्षण, हस्तपुस्तिका लेखन म्हणजे लेखनाच्या बाबतीमध्ये असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, स्वतःच्या ज्ञानाची वाढ करण्यामध्ये असेल, तर थोडक्यात वेगवेगळ्या कार्यशाळा पण त्यांनी घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये अ, जवळपास राष्ट्रीय स्तराच्या, राज्य स्तराच्या, विद्यापीठ लेवलच्या म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी सरांचं हे कार्य मार्गदर्शन सतत चालू असतं. आणि आज या ठिकाणी आपल्याला ते मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तर सरांचं आपल्या सर्वांच्या वतीने आणि जीनियस मॅथ परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत. सरांची प्रोफाईल इतकी आहे की प्रोफाईलवरच जर मला बोलायचं असेल तर 1 तास पुरणार नाही. पण सरांचं हे सर्व कार्य, सरांची प्रोफाईल मी आपल्या ग्रुपवर पण शेअर करेन, जेणेकरून आपणास जर काही क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल, कारण बऱ्याच जणांना जनरल्समध्ये लेख कसे द्यावे माहिती नसतं किंवा पाठ्यपुस्तक निर्मितीवर काम करायची इच्छा असते, पण त्या ठिकाणी कुण्या पद्धतीने निवड होते, अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात.
ज्यामध्ये आपणास जर आवड असेल तर नक्कीच सरांचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी लाभेल. तर या पद्धतीनं आपण सरांचा सर्व परिचय पाहिलेला आहे. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आज आपणास शैक्षणिक संस्था संघटन जो टेटचा सेकंड पेपर आहे यासाठी मार्गदर्शन करावं. आदरणीय सर, आपण यापुढे कंटिन्यू करा. नमस्कार सर, आवाज ऐकू येतोय? हो, येस. सरांनी एवढा मोठा परिचय देण्याऐवजी माझा असा परिचय, मी तुमचाच सहकारी आहे. मी तुमच्या जिनियस मॅथ्सचा परिवार आहे, सदस्य आहे आणि बनकर सरांचा मित्र आहे आणि आपल्या केंद्रप्रमुख क्लास मध्ये देखील विद्यार्थी आहे. म्हणजे माझी पहिली ओळख एक चांगला विद्यार्थी असंच म्हणून झालं तर बरं होईल. ठीक आहे. सरांचे खूप असे आम्हाला सहकार्य असल्यामुळं आम्हाला हे शिकवण्याची देखील संधी मिळते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या होऊ घातलेल्या केंद्रप्रमुखांशी आपल्याला संवाद साधता येतो, हे याचा एक खूप मोठा आनंद आहे. त्याबद्दल मी सरांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या सेशनला चालू करतो. सर, मी आता पीपीटी म्हणजे मी अगोदर सांगतो, मी पीपीटी केलेले आहे. मी जे हे 10 मार्काचा जो घटक घेतोय तो वेगवेगळ्या ठिकाणून मी कलेक्शन केलेलं आहे. कारण ह्यात स्वतःचं इन्व्हेशन करायला काही नाही, कारण ही सगळी जी माहिती आहे संस्थांची ती देणं मला योग्य वाटलं. आणि कुठल्या कुठल्या अँगलने विचार केला जाऊ शकतो, कारण विस्तारादीर्घीची परीक्षा मागे दिलो होतो आणि वेगवेगळ्या टेस्ट सिरीज वगैरे बघितल्यानंतर त्यातलं काय काय विचारलं जाऊ शकतं, त्या अनुषंगाने ही माहिती मी मिळवलेली आहे. ते सगळं माझं नाहीये, मी फक्त कलेक्शन केलेलं आहे आणि जास्तीत जास्त चांगला द्यायचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय. त्याचे पीडीएफ देखील शेअर होईल. तर ते मी पीडीएफच तुमच्याशी चर्चा करत जातोय आणि त्यातल्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्याच्यावर डिस्कशन करू, कारण हे सगळं तात्विक माहिती आहे. ह्यात स्वतःच्या मनाचं सांगण्यासारखं काही नाही. जिथं सध्याशी करंटचं काही संबंध असेल तर आपण ते जोडून पुढे जात जाऊया आणि 1.5-2 तास आपण चांगला संवाद साधूया आणि याच्यावरती जे काही क्वेश्चन आन्सर्स असतील ती नंतर मी तुम्हाला टाकेल, कारण ती देखील मी तयार केलेली आहे, पण आता ती एकत्रित घेणं काही शक्य झालं नाही. ठीक आहे, मी सेशन चालू करतो. सर, पीपीटी माझी स्क्रीन दिसते का? हो सर. ओके. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण केंद्रप्रमुखाची तयारी करतो गेली 2 वर्षापासून. त्यातला हा जवळपास 200 मार्काचा पेपर आहे आणि त्यातलं महत्त्वाचं मी सांगेन की ज्याचे 200 प्रश्न कव्हर होतील ते केंद्रप्रमुख होतील. मग 200 प्रश्न कव्हर करण्यासाठी जे आपल्या हातातलं आहे तर त्या गोष्टीकडे आपण प्रयत्न केला पाहिजे, ते म्हणजे भाग 2. आणि भाग 1 तर आपले बनकर सर खूप चांगल्या पद्धतीने घेतात. आमच्यासारख्या आर्ट्स फॅकल्टीच्या लोकांचं देखील सरांचे वेगवेगळे तास ऐकून आमचं गणित देखील चांगलं सुधारतंय, विद्यार्थ्यांचं गणित सुधारतंय, आपलं देखील चांगलं होईल आणि आपण त्या गणिताने बुद्धिमत्ता अभियोग्यतामध्ये चांगले मार्क घेऊ. त्याच पद्धतीने जे आपल्या शुअर मार्क्स आहेत, ज्याला आपण विशिष्ट केलं तर आपल्याला मार्क मिळेल, त्यातला हा दुसरा भाग आहे. शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या प्रमुख संस्था व त्यांचे संघटन. जवळपास प्रश्नांची संख्या 10 असणार आहे आणि गुण देखील 10 असणार आहे. बघा, आपण जर चांगल्या पद्धतीने तयार केली तरी 10 पैकी 10 मार्क मिळायला काही अडचण नाही, कारण हे ठरलेलं आहे. ह्यातलं काही वेगळं किंवा करंट सारखं असं विचारलं जाऊ शकत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी जाऊया. जवळपास एक 15 संस्था आहेत. मग आपण समजून चालायचं की एका संस्थेवरती एखादा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. मग IBPS पॅटर्न बघितलं तर ते बऱ्यापैकी पुस्तकातल्यापेक्षा त्यांचं जे वेबसाईटवरती जी माहिती आहे त्या माहितीवरती विचारतात, भर देतात. म्हणून मी पण वेबसाईटचा बराच आधार घेतलेला आहे, कारण विस्तार अधिकारी जेव्हा परीक्षा दिली तर UDAS वरच्या विद्यार्थ्यांची संख्या विचारली होती. तर आपण देखील एक असा विचार केला पाहिजे की सध्या त्यांच्या वेबसाईटवरती काय दिले, कोणीतरी पॅडले लिहिते तेवढं लिहू नका प्लीज, कारण मी देखील काल पांचाळ सरांच्या मदतीने हे पॅन्टा वगैरे वापरण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. त्यातली पहिली संस्था आहे युनिसेफ. बघा, युनिसेफ विषयी आपल्याला 2-4 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते युनिसेफचं लॉंग फॉर्म काय? द युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड. पण जेव्हा ही संस्था दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1946ला अस्तित्वात आली, तर तेव्हा त्याचं नाव वेगळं होतं, द युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फंड होतं. पण नंतर ह्या संस्थेच्या नावामध्ये बदल झालाय, तो झालाय जवळपास 1953ला द युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड.
आता चिल्ड्रन्स असल्यामुळं चिल्ड्रनच्या संदर्भात जे असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, ह्या संदर्भात याचं काम असणार आहे. आणि हे संस्था अ, निर्माण केली म्हणजे त्याला हे होते पॉलिश डॉक्टर लुडविक राचमन यांना युनिसेफचे संस्थापक असं म्हटलं जातं बघा. का? तर त्यांनी युद्धानंतर ही संस्था निर्माण केली. त्यांचा उद्देश असा होता की मुलांचं आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल यावर विचार केला जावा. आणि याचा एक लोगो देखील दिलेला आहे बघा. लोगो मध्ये हा लोगो देखील खूप महत्वाचा आहे की हे 1940 म्हणजे युद्धाचीच परिस्थिती होती. मुलांना मिळत नव्हतं. म्हणजे एक दूध पिणारं बालक आहे आणि त्यानंतर आलू फांद्या आणि नंतर त्याचा अ, पार्श्वभूमी ह्या ठिकाणी ग्लोब घेतलेला आहे. म्हणजे विश्वातल्या सर्व मुलांचा विचार या ठिकाणी केला जातो अशा प्रकारचं ह्याचं हे आहे, लोगो आहे. आणि याचं ब्रीथ पण खूप महत्वाचं आहे बघा. युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड हे खूप महत्वाचं आहे, कारण ह्या गोष्टीवर ते विचारलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने ह्याची थोडीशी माहिती पाहिल्यानंतर ह्याचं कार्यकारी मंडळ कसं असतं ते आपण पाहूयात. तर याचे एक अध्यक्ष असतात, 4 उपाध्यक्ष असतात आणि टोटल सदस्य संख्या ही 36 असते आणि यांचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो. हे एक बेसिक झालं. तर सध्याचे त्याचे सीईओ कोण आहेत, त्याचे प्रमुख आहेत, तर कॅथरीन रसेल आहेत. ह्या एक महिला आहेत आणि ह्या 2022 पासून त्याच्या प्रमुख म्हणून काम करतात. याचा फोटो देखील या ठिकाणी कॅथरीन रसेलचा दिलेला आहे. आणि इकडे जो पुरुष दिसतात ते आहेत डॉक्टर लुडविक रॉचमन, जे युनिसेफचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर ह्या दोघांचं नाव देखील आपण लक्षात ठेवण्यात गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया की याचा हेतू काय होता की मुलांचं जीवन आणि भविष्य धोक्यात आलंय त्यांना मदत करणं. त्याच पद्धतीनं हे 100हून अधिक देशामध्ये युनिसेफ काय करत असतं, काय काम करतं. आरोग्य केंद्र असेल, दीनदेवास असेल, शालेय आहार योजना असतील. त्याच पद्धतीने आपल्या एज्युकेशन मधल्या बऱ्याचशा गोष्टीला युनिसेफनं सहकार्य केलं होतं. एक ह्याचं महत्वाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं की 190हून अधिक देशामध्ये ह्या युनिसेफचं कार्य चालतं. म्हणजे असं मुलांसाठी काम करत असल्यामुळं जगाने नोबेल अवॉर्ड दिलेला आहे शांततेचा 1965 साली. हा देखील आपला ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, कारण युनिसेफला 1965ला शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं. त्याची कार्यकारी मंडळाला असतं. नंतर याचं कार्य काय झालेलं आहे बघा. भारताच्या दृष्टीने तर खूप महत्वाचं झालेलं आहे. जे आपला तुमच्या उस्मानाबाद धाराशिव भागामध्ये जिल्हा जे डीपीपी प्रोग्राम सुरू झाला होता 1992-95 पासून, त्याच्यात त्यांनी योगदान दिलं होतं. सर्व शिक्षा अभियानला मदत केली होती. किंवा 2004ला आपण पोलिओमुक्त झालो पासून देखील सहकार्य केलं होतं. 2014ला आपण भारत पोलिओमुक्त झाला. तर सर्व शिक्षा अभियानला देखील युनिसेफनं मदत केलं होतं. तर अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीनं एज्युकेशनसाठी युनिसेफ मदत करतं. त्याच पद्धतीने सध्या आपल्यासाठी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे सरलचं कन्व्हर्शन. ते सरळ थोडंसं बंद होऊन ते युडायस प्लस मध्ये जाते. तर युडायसचं बळकटी करण्यासाठी देखील ह्या युनिसेफने मदत केली होती. किंवा मीना ह्या आकाशवाणी प्रोग्रामसाठी देखील युनिसेफने मदत केली होती. आणि युनिसेफने महत्वाचं म्हणजे 1979 साली आंत आंतरराष्ट्रीय बालक वर्ष हे घोषित केलं होतं. तर अशा पद्धतीने युनिसेफचं काम चालू आहे. पण भारतात केव्हा सुरू केलं, तर भारतामध्ये 1949 पासून युनिसेफचं काम चालू आहे. त्याचं मुख्य कार्यालय दिल्ली आहे आणि दीपशिखा हा कार्यक्रम आहे. त्याच पद्धतीनं किशोरवयीन मुली आणि तरुण मुलांना जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी देखील प्रशिक्षणाचं काम दिलं जातं. आता एवढं सगळं काम केलं जातं तर ह्याला फंड लागतो ना. मग फंड कसं उभा करतो? 2/3 सदस्य राष्ट्र आणि सरकारकडून घेतलं, 1/3 सदस्य खाजगी संस्थेकडून निधी घेतात. तर इतर इतर निधी देखील हा विद्यार्थ्याकडून, चेंज फॉर गुड किंवा चेंज आउट फॉर युनिसेफ अशा पद्धतीनं हे इतर निधी देखील केला जातो. आणि युनिसेफचे 7 प्रादेशिक कार्यालय आहेत. त्याची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आपल्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला आपण काठमांडू, नेपाळ, दक्षिण आशिया प्रादेशिक कार्यालय हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने युनिसेफच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी म्हणजे त्याची स्थापना कधी झालेलं, त्याचं नाव काय आहे, आणि त्याच पद्धतीने सध्याचे त्याचे अध्यक्ष काय, भारताशी त्याचा काय संबंध, आणि युनिसेफला नोबेल अवॉर्ड कधी मिळालेले, एवढी गोष्टी जर आपण टेंटेटिव्ह लक्षात ठेवली तर आपल्यावर बऱ्यापैकी युनिसेफची माहिती आपण कव्हर करू शकतो. त्यानंतर दुसरं आहे एनसीआरटी बघा. सध्या एनसीआरटी खूप महत्वाचं आहे. परवाच एक परक परीक्षेचा रिझल्ट आला. त्यातून आपल्या महाराष्ट्रातले काही जिल्हे टॉपला आहेत, देशातले काही राज्य टॉपला आहेत. तर त्या संदर्भाने एनसीआरटी देखील खूप महत्वाची आहे. आणि दुसरं, आपण पेपर वाचत असेल तर शिवरायांचा इतिहास एनसीआरटी मध्ये कुठे लिहिलेला आहे, सीबीएसई पुस्तकात किती दिले, हे सारखं येतंय.
त्यामुळे हे हायलाईटचे मुद्दे आहेत. त्यामुळे एनसीईआरटी देखील खूप महत्वाचे आहे. एनसीईआरटीचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च आणि ट्रेनिंग. तर ह्याचं हे इंग्लिश मधलं नाव आहे, तर त्याला मराठीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद असं म्हणतात. ही भारत सरकारची एक शिक्षणविषयक सल्ला देणारी शिक्षण मंत्रालयाची एक महत्वाची स्वायत्त संस्था आहे बघा. हे खूप महत्वाचं आहे, कारण ही निर्मिती झाली 27 जुलै 1961 रोजी. पण प्रत्यक्षात काय सुरू झालं 1 सप्टेंबर 1961 म्हणजे ह्याचा आपण स्थापनेचा दिवस सांगू शकतो 1 सप्टेंबर 1961. पण ही संस्था निर्माण होत असताना काही संस्थेचं एकत्रीकरण करून ही संस्था झालेली आहे. तर ते कुठल्या संस्था आपल्याला माहीत असायला पाहिजे. पहिले एक केंद्रीय शिक्षण संस्था, पाठ्यपुस्तक संशोधन ब्युरो, केंद्रीय व्यवसाय व मार्गदर्शन शिक्षण ब्युरो, माध्यमिक शिक्षण व विस्तार कार्यक्रम संचालनालय, त्याचप्रमाणे राष्ट्रीय मूलभूत शिक्षण संस्था, राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र आणि राष्ट्रीय दृकशिक्षण संस्था. तर ह्या संस्थेच्या एकत्रीकरणातून ही संस्था निर्माण झालेली आहे. तर ही संस्था पाहत असताना त्याचा आपण ब्रीदवाक्य पाहणं महत्वाचं आहे, त्याचा लोगो पाहणं महत्वाचं आहे. बघा हे त्या ठिकाणी लोगो दिलेला आहे आणि ब्रीदवाक्य दिलेलं आहे विद्या अमृत शुद्धे. तर इंग्लिशमध्ये लाईफ इटर्नल थ्रू लर्निंग असं म्हटलं जातं. तर ह्याचे सध्याचे प्रेसिडेंट जे असतात मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, जे आपले धर्मेंद्र प्रधान आहेत. नंतर ह्याचे डायरेक्टर कोण आहेत बघा, डॉक्टर दिनेश प्रसाद सकलानी. तर हे सध्याचे त्याचे डायरेक्टर आहेत आणि याचं मुख्य कार्यालय कुठे आहे, दिल्लीमध्ये. तर अशा पद्धतीने ह्या काही बेसिक गोष्टी आहेत. त्याच पद्धतीनं ह्याचा जो लोगो आहे तो लोगो देखील खूप महत्वाचा आहे बघा. द एनसीईआरटी लोगो ऑर्गनाइज कोर फंक्शन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ट्रेनिंग अँड एक्सटेन्शन रिप्रेझेंट 3 इन्व्हर्टेड स्वान्स. स्वान्स म्हणजे हंस. या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बदक आहेत का हंस आहेत. तर हे हंस दिलेले आहेत. तर हे हे ह्याचा वापरलेलं आहे आणि घेतलेलं कुठे आहे बघा. हे फाउंड नियर मक्षी इन कर्नाटकापासून घेतलेल्या अशोकेन रिलीक फ्रॉम 3rd century BC. म्हणजे अशा पद्धतीने कुठून घेतलेलं आहे, विद्या अमृत शंते असं त्याचं आहे आणि उपनिषदामधून घेतलेलं आहे. त्याचा अर्थ काय होतो, लाईफ इटर्नल थ्रू द लर्निंग. तर अशा पद्धतीनं एनसीईआरटी वरती जे काही लोगो असेल, त्याचं ब्रीदवाक्य असेल, हे खूप महत्वाचं आहे. आणि याचं महत्वाचं काम म्हणजे प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक नोडल एजन्सी आहे. म्हणजे भारतातील जे सगळ्या राज्यातील प्राथमिक शिक्षणाचं काम पाहण्याचं काम ही एनसीईआरटी पाहत होते. अशामुळं हे काम चांगलं असल्यामुळे ह्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देखील मिळाला 1 सप्टेंबर 2023ला. हे खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने ह्याची प्रगती होत असताना याचं ध्येय काय, तर देशातील शालेय शिक्षण संशोधन विकास आणि प्रशिक्षण या उत्कृष्ट केंद्र बनवणे. बघा आपल्या त्या लोगोमध्ये देखील आलेलं आहे, तेच या ठिकाणी ह्याचं ध्येय आहे, रिसर्च डेव्हलपमेंट ट्रेनिंग अँड एक्सटेन्शन. तर ह्याच्या दृष्टीने ह्याचं ध्येय आहे मिशन समाजात संविधानात मूल्य रुजवणं, त्याच पद्धतीनं मागणीनुसार शिक्षणात गुणवत्ता सुधार करणं. बघा ही क्वालिटी डेव्हलपमेंटसाठी निर्माण झालेली संस्था आहे. अशा पद्धतीने याची रचना पाहूयात आपण, कारण कुठलीही संस्था म्हटलं तर त्याचं काम करत असताना रचना खूप महत्वाची आहे. याचे अध्यक्ष मगाशी म्हटल्यासारखं केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, कोण आहे सध्याचे, श्री धर्मेंद्र प्रधान. मी बऱ्यापैकी जे जे रेफरन्स मिळतील ते मी घेऊन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही सदस्य युजीसीचे अध्यक्ष आहेत बघा. युजीसीची निर्मिती कधी झाली, 1956ला. हे देखील आपल्याला महत्वाचं आहे. त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे, डॉक्टर विनीत जोशी, जे की सीबीएसईचे अध्यक्ष होते. अशा पद्धतीने ते अध्यक्ष आहेत. म्हणजे जे युजीसीचे अध्यक्ष आहेत ते ह्याचे सदस्य आहेत. पुढे जाऊया. सर्व राज्याचे व केंद्रशासित प्रदेशाचे शिक्षण मंत्री असतात. मग अशा म्हटल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत, राज्य शिक्षण मंत्री कोण आहेत, हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. त्याच पद्धतीने 4 विभागातील 4 विद्यापीठांचे कुलगुरू, नंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणजे सीबीएसईचे अध्यक्ष सध्याच्या अध्यक्ष आहेत राहुल सिंग. नंतर तिचे सचिव असतात केंद्रीय शिक्षण खात्याचे सचिव म्हणजे शिक्षण मंत्री, जे शिक्षण मंत्रालय त्याचे आहेत संजीव कुमार. तर अशा पद्धतीने रचना आहे. अशी रचना पाहिल्यानंतर याच्यानंतर काही समित्या देखील आहेत बघा, महत्वाच्या आहेत. कार्यकारी समिती, सामान्य समिती, स्थापना समिती, वित्तीय समिती, बांधकाम व संलग्न कामे, देखरेख समिती. तर अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या समिती आहेत. समितीच्या माध्यमातून ह्यांचं काम चालवतं. आता हे करत असतं काम करत असताना एनसीईआरटीचे काही महत्वाचे घटक देखील आहेत. मगाशी मी म्हटलं 7 संस्थेच्या एकत्रीकरणातून एनसीईआरटी बनलेले आहे. तर आणखी काही त्याच्या अंडर काम करणाऱ्या संस्था आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्था NIE, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन म्हणतात, ती नवी दिल्ली आहे, त्याची स्थापना 1961, ही अंडर काम करते. आणि प्रादेशिक शिक्षण संस्था जे आपल्याला
पुढे देखील पाहणार रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन RIE, एकूण 5 आहेत. अजमेर, भोपाळ, मैसूर, भुवनेश्वर आणि शिलाँग. त्याची पुढे आपण पाहणार आहोत. त्याच पद्धतीने महत्वाचं म्हणजे पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यवसाय व प्रशिक्षण संस्था भोपाळ, याची निर्मिती 1993 झाली आहे. त्याच पद्धतीनं राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी, ही नवी दिल्ली आहे. तर ही देखील ह्या एनसीईआरटीचा एक महत्वाचा गट आहे. तर हे घटक पाहिले. मग एनसीईआरटीचं काम काय? मगाशीच मी म्हटलं की प्राथमिक शिक्षणाची नोडल एजन्सी म्हणून काम करणं. तर NIE, IET ह्याच्या वेगळ्या संस्था चालवणं, नंतर संशोधनाला चालना देणं, नंतर सेवापूर्व शिक्षण आणि सेवांतर्गत शिक्षणाची आखणी करणं, त्याचं उच्च पातळ तयार करणं. त्याच पद्धतीनं सध्या आपण SCF वापरतोय. त्याचा जो NCF तयार झाला होता तो देखील नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, तो देखील एनसीईआरटीने तयार केला होता. त्याच पद्धतीने एज्युकेशनमध्ये शैक्षणिक साहित्य, नवप्रवाह, तंत्र, कौशल्य, पद्धती, शैक्षणिक संशोधन ह्याचं इम्प्लिमेंट करणं. बघा सध्या आपण दीक्षा ॲप वापरतोय, स्वयंप्रभा चॅनल वापरतोय, हे सगळे नवप्रवाह आहेत, हे देखील एनसीईआरटीनेच डेव्हलप केलेत. नंतर राज्यातील वेगवेगळ्या राज्यातील शिक्षणात एक सूत्रता आणणे, शिक्षणाचा दर्जा उंचवणे. महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रम तयार करणं, नॅशनलचा अध्यापन साहित्य तयार करणं, मूल्यमापन तयार करणं, हे सगळं काम हे एनसीईआरटी करत असते. मग ह्यांची काही केंद्र देखील आहेत बघा. प्रकाशन केंद्र अलाहाबादमध्ये आहे, कोलकातामध्ये आहे आणि बंगलोर, ह्या 3 प्रकाशन केंद्र, हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच पद्धतीनं हे प्रकाशन केंद्र आहेत म्हणजे काही पुस्तकं प्रकाशित होत असतील तर इंग्रजी, हिंदी आणि उर्दू ह्या तिन्ही भाषेमध्ये प्रकाशन हे एनसीईआरटी करत असते. महत्वाचं म्हणजे CBSE पहिली ते 12 पर्यंतची पुस्तकं तयार करण्याचं आणि छपाई करण्याचं काम एनसीईआरटी करते. जसं की एनसीईआरटी अभ्यासक्रम देखील तयार करते आणि पहिली ते 12वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं तयार करते. आपण पॅरलली विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अभ्यासक्रम तयार करण्याचं काम एससीईआरटी करते, पण पाठ्यपुस्तक छपाईचं काम कोण करतं? बालभारती करते. तर राष्ट्रीय स्तरावरती पाठ्यपुस्तक छपाईचं काम देखील एनसीईआरटी करते. त्याच पद्धतीने एनसीईआरटीची काही महत्वाची प्रकाशन आहेत बघा, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. एज्युकेशनल रिव्ह्यू आहे, सायन्स टीचर आहे, प्रायमरी टीचर आहे, जनरल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन आहे, जनरल ऑफ इंडियन एज्युकेशन आहे. अशा पद्धतीनं नंतर महत्वाचा NCF जो 2020चा तयार झाला, तो देखील तयार केला होता आणि ह्याची देखील मी काही माहिती मिळवली होती. नंतर भारतीय स्वातंत्र्य लढा किंवा 1988-92 शिक्षण सर्वेक्षण अहवाल, फिरकी बच्चों की, अशा प्रकारची पुस्तकं देखील एनसीईआरटीने तयार केली होती. तर एनसीईआरटीनं पुस्तकं तयार करणं, अभ्यासक्रम तयार करणं हे महत्वाचं काम करतात. आणि काही वेगवेगळे उपक्रम म्हणजे महत्वाचे आहेत. जी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते त्याला अगोदर नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम असं म्हटलं जातं, NTSS. नंतर त्याचं नाव बदलून नॅशनल टॅलेंट सर्च स्कीम विथ NTSE झालेले आहे. ही टॅलेंट एक्झाम देखील 10वीला असते, 11वीला असते आणि 12वीला असते. आणि महत्वाचे जे 2 पेपर असतात हे देखील खूप महत्वाचे आहेत. मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, हे 100 मार्काचे 2 पेपर असतात. तर हे प्रज्ञाशोध परीक्षाचं आयोजन म्हणजे जी बेसिक आहे ती एनसीईआरटी करत असते. नंतर तमन्ना हा कार्यक्रम घेतला होता. नंतर कला उत्सव देखील हा कार्यक्रम एनसीईआरटीनेच घेतला होता. महत्वाचं म्हणजे परक. बघा परकचा परवाशी रिझल्ट आलेला आहे. त्यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर कोल्हापूर जिल्हा सगळ्याच बाबतीत अग्रेसर आहे. तर देशामध्ये काय आहे किंवा परकची निर्मिती काय आहे? परक काय? परक हे एनसेप मधून आलेली संस्था आहे. एनसेप मध्ये फरकचा उल्लेख झाला होता. फरक म्हणजे काय हे पण लॉंग फॉर्म खूप महत्वाचं आहे. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. आता ही कुठल्या कुठल्या इयत्तेची परीक्षा घेतली असेल तर इयत्ता 3री, इयत्ता 6वी आणि 9वी. मी काही मित्रांना विनंती करतो की त्यांचे व्हिडिओ बंद करावेत. साबळे सर असतील, गाडगे सर असतील, प्लीज थोडंसं तुमचे व्हिडिओ ऑफ करा. तर ही 3री, 6वी आणि 9वीला परीक्षा झाली होती. ह्याचं अगोदरचं नाव होतं नॅशनल अचिव्हमेंट सर्वे. तर त्याचं आता कारण आपण NCF इम्प्लिमेंट करतो त्यामुळे परक ह्या संस्थेमार्फत परीक्षा घेतली होती. परक अंतर्गत ही घेणारी एनसीईआरटीची एक स्वायत्त संस्था आहे. कुठं कुठे घेतली होती? 3री, 6वी, 9वीला देशामध्ये 21 लाखाहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी झाले होते, सहभागी झाले होते. कुठले विषय होते? भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान, त्याला आपण सोशल सायन्स म्हणतो, याचा विषय होता.
त्याच पद्धतीनं नंतर टॉपला बघितल्यानंतर पंजाब, तसं बघितलं तर देशामध्ये पंजाब, केरळ आणि हिमाचल प्रदेश टॉपला आहेत. मग ते मी माहिती देखील घेतलेली आहे, ही त्यांचा जो ड्राफ्ट प्रसिद्ध झाला होता की 21 लाख 15,000 22 मुलांचं असेसमेंट झालेलं आहे. हे सगळं आपल्याला मिळेल. इयत्ता तिसरीला, सहावीला, नववीला कुठले विद्यार्थी होते आणि चांगली कामगिरी करणारे कुठले आहेत. इयत्ता तिसरीला पंजाब, हिमाचल प्रदेश, केरळ. इयत्ता सहावीला केरळ, पंजाब आणि नववीला पंजाब, केरळ, चंदीगड. आणि जनरल विचारला तर कुठलं राज्य अग्रेसर, तर आपण पंजाब म्हणू शकतो. आणि पाठीमागे राहणारे कुठले राज्य होते तर झारखंड, जम्मू काश्मीरमधील काही जिल्हे आणि मेघालय. हे झालं. नंतर काही त्याचे ऑब्झर्वेशन आलेले आहेत, ते देखील या ठिकाणी मांडलेले, हे सगळं आपल्याला मिळून जाईल. नंतर ह्याच्यातून काय सूचना काय होतं तर प्राथमिक शिक्षणात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र समजून घेणे. आपल्याकडे एफएलएन आलेलं आहे, तर त्यानुसार आपण कुठं आहे आणि त्या मुलांची स्थिती पाहून शिक्षक प्रशिक्षण अध्यापन पद्धतीमध्ये सुधार करणं आणि शिक्षणात तूट भरून काढून त्यासाठी उपाययोजना करणं, हा त्या परतच्या मार्फत घेतलेल्या परीक्षा मागचा उद्देश होता. नंतर बघा, येत्या तिसरीला, सहावीला आणि नववीला परीक्षा झाली, त्याला वेळ किती होता आणि प्रश्न संख्या किती होती असं पण विचारलं जाऊ शकतं. तर सगळ्या परीक्षा ह्या तिसरी आणि सहावीच्या 90 मिनिटाच्याच होत्या आणि नववीची परीक्षा ही 120 मिनिटाची होती. आणि क्वेश्चन अटेम्प्ट किती होते बघा, तिसरीला 45 प्रश्न होते, सहावीला 51 प्रश्न होते आणि नववीला हे 60 प्रश्न होते. आणि आता जे आपण ते पेपर काय होते, तेव्हा जेव्हा त्यांचा जो आपण ड्राफ्ट बघतो तर लर्निंग आउटकम वरती ते पेपर होते. असे तिन्ही विषयाचे म्हणजे भाषा असेल, गणित असेल आणि सामाजिक विज्ञान, ह्या सगळ्यांचे एकत्रित तो पेपर होता. तर तो पेपर झालेला आहे, तो डिसेंबर 24 मध्ये मे बी झाला होता आणि त्याचा रिझल्ट आत्ताच आलेला आहे. हे आपल्या महाराष्ट्रातील कुठला जिल्हा कुठं आहे हे पेपरमध्ये आलेली बातमी आहे. नंतर आपण पुढे जाऊया. महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी पार्टिसिपेट झालेले या ठिकाणी दिलेले आहे. नंतर येतात तिसरीमध्ये, सहावीमध्ये, नववीमध्ये आणि नंतर कुठले जिल्हे टॉपला आहेत बघा. हे थोडंसं तुम्ही हे केलं तर मोठं दिसेल तुम्हाला. तर विशेषतः कोल्हापूर जिल्हा हा सगळ्याच बाबतीत पुढे आहे. नंतर कोल्हापूर, जालना आणि पहिल्या टप्प्यामध्ये सोलापूर, सातारा अशा प्रकारचे जिल्हे पुढे आहेत. तर हे देखील आपल्याला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. पुढे जाऊयात आपण. नंतर हा ई जादू पिटारा हे देखील एक एनसीईआरटी मार्फत चालू झालेला प्रोग्राम आहे, नवीन प्रोग्राम आहे. का राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 पासून आपण इम्प्लिमेंट करतोय, त्याची रचना देखील आपल्याला माहित पाहिजे. 5+3+3+4. तर त्यानुसार आणि कस्तुरीरंगन समितीच्या अंडर आलेला हा रिपोर्ट होता. त्यामध्ये अभ्यास कसं घ्यावं, मुलांना मॅजिक बॉक्स दिलं जावं आणि त्यातून जादुई पिटारा ही देखील संकल्पना आलेली आहे आणि ती 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे. तर खेळताना शिका अशा प्रकारची ही संकल्पना आहे. आणि 6 ते 8 वर्षाच्या मुलांना, जे आपण एपर्यंत पहिली दुसरीच्या साठी मुलांना वापरतोय, तर त्यासाठी हे खूप चांगली योजना आहे. नंतर ही जादुई पाठशाळेची माहिती देखील आहे. महत्वाचं आता पुढे जाऊ, ई रिसोर्स देखील खूप महत्वाचं आहे. जी सध्या आपण दीक्षा हे ॲप वापरतोय, हे दीक्षा ॲप देखील खूप महत्वाचं आहे. आपण मागं बघितलं की 5 सप्टेंबर 2017ला या दीक्षा ॲपचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेलं होतं. त्याचा लॉंग फॉर्म देखील खूप महत्वाचा आहे, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. आणि वन नेशन वन प्लॅटफॉर्म या अंतर्गत हे सगळं दीक्षा ॲप देखील सुरू झालेलं आहे. मग दीक्षाचं वैशिष्ट्य काय, QR कोड आहे त्या ठिकाणी, वेगवेगळ्या भाषेतून बघा, इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू ह्या अशा वेगवेगळ्या 18 भाषांमध्ये दीक्षाचं साहित्य उपलब्ध आहे. नंतर याचे म्हणजे शिक्षकांना ट्रेनिंग घेता येतं. तर ह्याचे खूप, आणि इंटरनेट नसताना देखील हे वापरता येतं अशा प्रकारचं दीक्षा आहे. नंतर आपण सगळ्यांनी जे निष्ठा ट्रेनिंग केलं समग्र शिक्षा अभियानानंतर, हे जे कार्यक्रम झालं त्याचा उद्देश होता इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ स्कूल एज्युकेशन थ्रू इंटिग्रेटेड टीचिंग ट्रेनिंग, शिक्षकाला सक्षम करणं. निष्ठा 1, निष्ठा 1.2 अशा पद्धतीने आपण निष्ठाची ट्रेनिंग केली. ते देखील एनसीईआरटीने चालू केले. ते नॅशनल मिशन टू इम्प्रूव्हिंग लर्निंग आउटकम्स ॲट इलेमेंटरी लेवल. तर अशा पद्धतीनं हे निष्ठाचं ट्रेनिंग देखील खूप महत्वाचं आहे. नंतर ई पाठशाला, नंतर डीटीएच चॅनल्स आहेत, स्वयंप्रभा असेल, किशोर मंच असेल, हे देखील एनसीईआरटीचेच आहेत.
हे देखील आपण थोडीशी माहिती घ्यावं. आता परवाच आपण PM विद्या देखील पाहिलेलं आहे. कारण हे देखील एक देश एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील अंतर्गत सुरू झालेलं आहे. ह्याचे देखील खूप चांगल्या पद्धतीने कोविडच्या काळामध्ये ह्याचा वापर झालेला आहे, हे देखील आपल्याला थोडंसं माहीत असावं. NCERT मगाशीच म्हणल्यासारखं पुस्तकं देखील 1ली ते 12वीचे तयार करतं. नंतर त्यांचे RI आहेत, रिजनल सेंटर्स आहेत 5. नंतर पाठशाला आहे. नंतर डिप्लोमा कोर्स इन गायडन्स अँड काउन्सिलिंग हे देखील 2021 पासून सुरू झालेले आहे. त्याच पद्धतीनं कम्प्युटरचे काही टेक इव्हेंट गेट टॅग हे देखील कम्प्युटरचा कोर्स देखील NCERT सुरू केलेला आहे. तर अशा पद्धतीने NCERT देखील खूप महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा NCERT पाहतो त्याची तुलना करून आपण SRTचा देखील अभ्यास करतो. NCERTची निर्मिती 1 सप्टेंबर 1961 पासून झालेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने NCERTचं काम आहे. तर आपण आता पुढे जाऊया. NCERT झाल्यानंतर पुढची संस्था आहे, त्याला आपण न्यूपा म्हणतो. न्यूपा बघा, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन विद्यापीठ नवी दिल्ली. त्यालाच आपण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. तर त्याची निर्मिती बघा 1962 साली झालेली आहे. त्याचे चान्सलर असणार आहेत म्हणजे महेश चंद्र पंत आणि व्हाईस चान्सलर शशिकला वंजारी. मला सांगायला आवडेल की ह्या महाराष्ट्रातल्या आहेत, मुंबईच्या आहेत. त्यामुळे ह्याच्यावर देखील एखादा प्रश्न आपल्याकडे पडू शकतो की ह्या न्यूपाच्या व्हाईस चान्सलर कोण आहेत, तर शशिकला वंजारी, ज्या की अगोदर SNDT विद्यापीठामध्ये कुलगुरू होत्या. तर ह्याचं विजन काय आहे न्यूपाचं, तर इन्व्हॉल्विंग अ ह्युमन लर्निंग सोसायटी थ्रू ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज, नवीन नॉलेजमध्ये समाजामध्ये येणं. नंतर मिशन टू बिकम अ सेंटर ऑफ एक्सलन्स इन एज्युकेशनल पॉलिसी प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट बाय प्रमोटिंग ॲडव्हान्स लेवल टीचिंग रिसर्च कॅपॅसिटी बिल्डिंग इन नॅशनल अँड ग्लोबल कंटेक्स्ट. तर ह्या न्यूपाचं काम नुसतं भारतापुरतं नाही तर तर जगातल्या वेगवेगळ्या देशासाठी काम करतं. तर ही न्यूपा ही खूप महत्वाची आहे. यातलं महत्वाचा शब्द आहे प्लॅनिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन. जे जे प्लॅनिंगचं काम चालतं आणि प्रशासनाचं जे काम चालतं त्याचं काम हे संस्था करते. हे आता सध्या विद्यापीठ झालेलं आहे. सुरुवातीला कशी निर्मिती झाली ते देखील पाहूया. 1962 मध्ये युनेस्कोने शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकासाठी आशियाई प्रादेशिक संस्था तयार केली होती. नंतर 1965 मध्ये याचा बदल होऊन आशियाई शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था झाली. 1969 ने भारत सरकारने ताब्यात घेतलं, त्याचं नामकरण असं झालं शैक्षणिक नियोजनकार व प्रशासकासाठी राष्ट्रीय स्टाफ कॉलेज. आणि 1979 साली राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, त्याला आपण निप्पा म्हणतो, तर निप्पा झाली. पण 2006 ला याचं नाव बदललं. हे लक्षात ठेवा बरं का, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन अशा पद्धतीनं ह्याचं नाव झालेलं आहे. त्यालाच आपण न्यूपा म्हणतो. आणि 2006लाच याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा देखील दर्जा मिळालेला. आपण मगाशी पाहिलं NCERT देखील डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला 2003ला, तर न्यूपाला हे 2006ला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळालेला. याचं मुख्यालय दिल्ली आहे. व्यवस्थापन केंद्र सरकार पाहतं आणि शैक्षणिक प्रशासन आणि नियोजन करण्यासाठी जे बजेटिंग असतं त्याचं हे मुख्य सर्वोच्च संस्था आहे. जसं की NCERT प्राथमिक शिक्षणासाठी काम करतं, तसं हे नियोजनासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था असं म्हटलं जातं. आणि याचं दृष्टिकोन काय, इल्वाईंग ह्युमन लर्निंग सोसायटी थ्रू ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज, प्रत्येक समाजातील घटकाला ज्ञान मिळावं. तर हे असं पाहिल्यानंतर ह्याचा देखील एक दृष्टिकोन कसा बदलत गेलेला आहे. 92ला काय नाव, 62ला निर्मिती झाली, 65ला काय नाव होतं, 73ला काय नाव होतं, 1979ला काय नाव होतं आणि 2006ला न्यूपा झालेली आहे. आणि त्याच वेळेस त्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देखील मिळाला. ह्या संस्थेमध्ये काही प्रोग्राम्स देखील घेतले जातात बघा. मास्टर ऑफ आर्ट्स इन एज्युकेशन डेव्हलपमेंट, कारण हे विद्यापीठ झालेलं आहे. नंतर MPhil चालतं आणि PhD देखील चालतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे प्रोग्राम ह्या ठिकाणी चालतात. तर हे सगळं ट्रेनिंग देणं, चर्चासत्र घेणं आणि वेगवेगळ्या जे नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यावरती प्लॅनिंग करण्यासाठी ही संस्था तयार झालेली आहे. याचे काही 10 विभाग देखील आहेत बघा. हे काय पुस्तकातून घेतलेले सगळं स्कॅन मटेरियल आहे. तर हे 10 विभाग आहेत. ह्याची महत्वाची संरचना, अध्यक्ष कोण आहेत, इथं शिक्षण मंत्री यायला पाहिजे आणि उपाध्यक्ष हे कुलगुरू असतात मगाशी सांगितल्या पद्धतीने. सचिव असतात, त्याच्या शिफारशी राष्ट्रपतींच्या शिफारसनी 6 सदस्य असतात. नंतर इतर सदस्य असतात. चे कार्य काय बघा महत्वाचं, शिक्षण नियोजन व प्रशासन संबंधी जागतिक दर्जाचं प्रशिक्षण देणं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर
शिक्षण, नियोजन, प्रशासन या संदर्भात संशोधन हाती घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं. त्याच पद्धतीने एम.फिल, पी.एच.डी सारख्या परीक्षा घेणं. त्या नंतर शोध निबंध, पुस्तकं, नियतकालिके इत्यादीचं प्रकाशन करणं. नंतर जर्नल ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारची प्रकाशन करणं. आणि परिप्रेक्ष्य हे हिंदीमधलं एक संशोधन कार्य हे खूप महत्वाचं आहे. नंतर सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण व शैक्षणिक प्रशासन याचा राष्ट्रीय पाहणी अहवाल देखील विकसित केला जातो. महत्वाचं म्हणजे याच्यावर करंटला जोडलेला न्यूपानी शाळा सिद्धी हा प्रोग्राम लॉन्च केला होता, जो की 2016 पासून आपल्याकडे चालू होता. आता तो थोडासा बाजूला होऊन सध्या स्क्वॅप आलेला आहे. स्क्वॅप हा एनसीआरटी एससीआरटी तर्फे चालू आहे. तर न्यूपा हे नेपाळ शाळा सिद्धी हा प्रोग्राम चालू होता. त्यामुळे थोडंफार शाळा सिद्धीची देखील आपण माहिती करावं. नंतर न्यूपा दरवर्षी ईडीआय एज्युकेशनल डेव्हलपमेंट इंडेक्स काढते, म्हणजे आपला काय खर्चाचा जो रेशिओ आहे ते काढायचं काम करतं. नंतर न्यूपाचं जे कसं काउन्सिल चालतं, चान्सलर असेल, व्हाईस चान्सलर, ते त्याचं ह्या ठिकाणी डायग्राम दिलेले आहे. अशा पद्धतीने आपण युनिसेफ, एनसीआरटी आणि न्यूप्पा पाहिलेले. आता आपण शिक्षक होतोय. शिक्षका होण्यासाठी देखील आता टीईटी द्यावं लागते, टीआयटी द्यावं लागतं, सीटीईटी द्यावं लागतं. तर त्याचे काही नियम्स अँड रेग्युलेशन तयार करणारी संस्था म्हणजेच एनसीटी ही नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, यालाच आपण राष्ट्रीय शिक्षण परिषद असं म्हणतो. हे स्टॅच्युटरी बॉडी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. आणि का निर्माण झाली? 1973 पर्यंत एनसीटी ही एनसीआर अंतर्गतच काम करत होती, पण 1986 मधील शैक्षणिक धोरणानुसार एक स्वायत्त संस्था झाली. आणि त्यानंतर 95 मध्ये एनसीटीला वैज्ञानिक दर्जा मिळाला. तर अशा पद्धतीनं एनसीटी ही एक वेगळी संस्था आहे. त्यानुसार 17 ऑगस्ट 1995 पासून एनसीटीने काम चालू केलं बघा. तर एनसीटी ज्या ज्या काही देशातील डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, बीपीएड कॉलेज, एमएड कॉलेज आणि सध्या आता 4 इयर इंटिग्रेटेड बीएड येते, 2 इयर्स येते, 1 इयर येते. तर ह्या सगळ्या संस्थांना मान्यता देणं, त्यांचा अभ्यासक्रम तयार करणं, हे सगळं काम कोण करत असतं? एनसीटी करत असते. तर आपल्या शिक्षकाच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे? ऍक्ट आला 2009 ला. कलम 23 नुसार च्या अधिसूचनेनुसार शैक्षणिकाची एनसीटीला शिक्षकांची पात्रता घोषित करण्याचा अधिकार दिला. आणि त्यानुसार एनसीटीने प्राथमिक शिक्षकासाठी टीईटी परीक्षा अनिवार्य केली. त्यामुळं आपण जे आता शिक्षक येतात ते टीईटी क्वालिफाईड येतात, आणि त्याचं ते क्वालिफिकेशन ठरवण्याचं काम कोण केलेलं आहे? एनसीटीने. जो काय आपण डीएड केलेलं आहे, बीएड केलेलं आहे, त्याचा अभ्यासक्रम तयार करण्याचं, त्या संस्थेला परवानगी द्यायचं देखील एनसीटी करत असते. पुढे भाऊ, ह्याच्या सध्याची रचना पाहिलं तर ह्याच्या अध्यक्ष आहेत पंकज अरोरा, सचिव आहेत केसंग शर्पा, आणि वेगवेगळे सदस्य देखील असतात. त्याचे देखील मी बघितलेत बघा. याचे आता इथं शिक्षण मंत्र्याचा देखील संमत येतो, म्हणून मी शिक्षण मंत्री घेतले धर्मेंद्र प्रधान. नंतर राज्यमंत्री आहेत जयंत चौधरी, आणि महत्वाचे एनसीटीचे प्रमुख आहेत पंकज अरोरा, आणि याचे सेक्रेटरी आहेत मगाशी म्हटल्या संघ मिश्रा, हे त्याचे आय एस आहेत. तर अशा पद्धतीनं याची ही रचना पाहिल्यानंतर आपण याचे मुख्यालय कुठे आहेत बघा. एनसीटीचे 4 मुख्यालय आहेत. माझ्या नोट्समध्ये लिहिलं होतं ते इथं 2 लिहिलेले, कारण एनसीटी आणि एनसीआरटीचे काही केंद्र आहेत रिजनल कॉलेज, ते आपण लक्षात ठेवण्यासाठी आपण मुख्यालय दिल्लीला आहे. जे 4 क्षेत्रीय केंद्र आहेत बघा. दक्षिण बेंगलोरचं कर्नाटकला आहे, पश्चिमचं भोपाळला आहे, ते जे की मध्य प्रदेशमध्ये आहे, पूर्वचं भुवनेश्वरला ओरिसाला आहे, आणि उत्तरचं जयपूरचे राजस्थानमध्ये. इथे दिसतं बघा समोर एनसीटीची 4 क्षेत्र आहेत, ते मी लिहिलं होतं. तर अशा पद्धतीनं जयपूर, भुवनेश्वर, बेंगलोर आणि भोपाळ या ठिकाणी 4 केंद्र आहेत एनसीटीचं. आणि आपला महाराष्ट्र जो येतो, तो येतो ह्याच्यामध्ये, भोपाळमध्ये. नंतर आता इथं लक्षात कसं ठेवायचं बघा, मी शॉर्ट फॉर्म तयार केलं होतं. BBBJ. बी म्हणजे बेंगलोर, भुवनेश्वर, भोपाळ आणि जयपूर. एनसीटी म्हणलं की बीबीजे. पण एनसीआरटीचं म्हणलं तर जे रिजनल कॉलेज आहे ते आपण पुढं पाहणार आहोत. तर त्याचं MBBS MA असं मी बनवलेलं आहे. MBBS ए. तर अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर बघा, ह्या
एनसीटी एनसीटीच्या अंतर्गत सध्या ITEP म्हणजे इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम हा देखील सध्या चालू आहे. नंतर NPST नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स हा देखील प्रोग्राम चालू आहे. नंतर नॅशनल मिशन फॉर मेंटॉरिंग हा देखील NMM हा देखील प्रोग्राम चालू आहे. हे सध्याचे NCTच्या अद्ययावत प्रोग्राम आहेत. तर हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण हे करंट वरती देखील IBPS थोडंसं भर देतं. तर आस्था पर्यंत आपण युनिसेफ पाहिलं, नंतर NCERT बघितली, नंतर न्यूपा बघितली, NCT पाहिली, नंतर आपण CCRT बघा. CCRT ह्या संस्थेकडे जाऊयात. पुढची आहे CCRT, सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग. बघा या ठिकाणी कल्चरल आलेलं आहे आणि हे मिनिस्टर ऑफ कल्चरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर काम करते. ही जेवढ्या काही आपल्या संस्था आहेत, सगळ्या आपण एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या अंडर काम करतात. पण ही एकच संस्था अशी आहे की जी कल्चरल मिनिस्ट्रीच्या अंडर काम करते. त्यामुळे एखादा गुगली म्हणून आपल्याला कल्चरल मिनिस्ट्री विचारलं जाऊ शकतं, त्याचे सचिव कोण आहेत विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने मग आपण त्याचा देखील विचार पुढे करणार आहोत. तर त्याचा लॉंग फॉर्म पाहूयात आपण. सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग याचं मराठीत नाव आहे. सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र दिल्ली. याचं मुख्य सेंटर आहे दिल्ली, पण त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स देखील आहेत. याची स्थापना बघा 1979 साली झाली. महत्वाचं म्हणजे यांचं योगदान होतं श्रीमती कमलादेवी चट्टोपाध्याय आणि डॉक्टर कपिला वात्स्यायन हे देखील संस्थापक आहेत. मग 2K आपण लक्षात ठेवले पाहिजे, कमलादेवी चट्टोपाध्याय आणि कपिला वात्स्यायन. उद्दिष्ट काय होतं? शिक्षण आणि संस्कृती संबंध जोडून मुलांचा सर्वांगीण विकास करणं. आणि ही मगाशीच सारखं मिनिस्टर ऑफ कल्चरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर काम करते. एक स्वायत्त संस्था. याचं काम काय? शिक्षक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रशासकासाठी विविध प्रशिक्षण देणं. आता मगाशीपासून मी म्हणतोय मिनिस्ट्री ऑफ कल्चर, मग आपण मिनिस्टर कोण आहेत ते तर देखील बघूया. तर गजेंद्र सिंग शेखावत हे मिनिस्टर आहेत कल्चरचे. नंतर स्टेट म्हणजे राज्यमंत्री आहेत राव इंद्रजीत सिंग आणि सेक्रेटरी आहेत श्री विवेक अग्रवाल. तर हे देखील थोडासा गुगली टाईप प्रश्न यावर येऊ शकतो, कारण आपण सगळे एज्युकेशनचं लक्षात ठेवतो, पण मिनिस्टर ऑफ कल्चरचा देखील आपण लक्षात ठेवूया, गजेंद्र सिंग शेखावत. तर हे CCRTचं मुख्यालय कुठे आहे? दिल्ली. सध्याचे चेअरमन कोण आहेत? डॉक्टर विनोद नारायण इंदुरकर. याचे 4 प्रादेशिक कार्यालय आहेत बघा. उदयपूर, गुवाहाटी, हैदराबाद आणि दमोह जे मध्य प्रदेश आहेत, जिथं आपण ट्रेनिंगला देखील जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही 4 ठिकाणी सेंटर्स आहेत. सेंटर्स मध्ये पहिल्यानंतर ह्याचे जे मुख्य आहेत, ह्याचं देखील लॉंग फॉर्म मी केलेला आहे, म्हणजे शॉर्टकट HHGD. तर अशा पद्धतीनं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्या काही प्रोग्राम्स देखील बघा. सेंट्रल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप स्कीम 10 ते 14 वर्ष वयोगटासाठी आहे. नंतर स्कीम फॉर अवॉर्ड ऑफ स्कॉलरशिप टू यंग आर्टिस्ट 18 ते 25 वयोगटासाठी देखील एक स्कॉलरशिप आहे. आणि याचे जे सध्याचे डायरेक्टर आहेत CCRT दिल्लीचे, तर श्री राजीव कुमार आहेत. आणि 1985 पासून हे शिक्षकांना पुरस्कार देखील देतात. 25,000 रुपये त्याचं स्वरूप आहे. हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पुरस्कार देखील संस्था ही देते. तीच माहिती या ठिकाणी देखील मी वेगवेगळ्या ठिकाण घेतलेली आहे. तर अहो काय जे ऑर्गनाइज कमिटी विनोद कुमार इंदुरकर, राजीव कुमार, त्याचे जे वेगवेगळे सदस्य आहेत त्याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि सध्या एक CCRTचा जे वेगवेगळे यू घातलेले ट्रेनिंग्स आहेत त्याचं देखील शेड्यूल मिळवलेलं आहे. तर इंद्रधनुष्य म्हणायचं समर्स फेस्टिवलचा May-June मध्ये आहे. नंतर CCRT फाउंडेशन डे बघा, हे खूप महत्वाचं आहे. 31 मेला आपण साजरा करतोय, कारण तेव्हा त्याची निर्मिती झालेली होती. कारण 31 मे 1979 साली त्याची निर्मिती झालेली आहे. वेगवेगळे येऊ घातलेले कुठले कुठले ट्रेनिंग्स आहेत त्याची देखील ह्यात थोडीशी माहिती दिली आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत आपण युनिसेफ, NCERT, न्यूपा, NCT, CCRTची माहिती पाहिलेली आहे. आता आपण पुढं थोडंसं वेगळं जाऊया, जी की आता आपण थोडंसं महाराष्ट्रामध्ये येऊयात. आणि हे देखील खूप महत्वाचे आहे बघा. ती संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, कारण ह्याच्या संदर्भात देखील काल मी पेपरवर थोडीशी बातमी वाचली आहे. त्यामुळे ही थोडी हायलाइटेड संस्था आहे टीस. मग ही
टाटा ही सामाजिक विज्ञान संस्था आहे. मग ह्याचं नाव काय असेल सुरुवातीला, ते देखील आपण खूप महत्वाचं आहे बघा. जेव्हा 1936ला अ, निर्मिती झाली होती, सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क या नावाने सुरुवात झाली होती. पण 1944 मध्ये या संस्थेला टाटा सामाजिक संस्था हे नाव देण्यात आलं. हे दोन खूप महत्वाचे काळ आहेत. कारण का? कारण 1936 ला याचं नाव काय होतं, सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. नंतर 1944 ला टाटा सामाजिक संस्था, त्यालाच आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स किंवा टीस अशा नावाने म्हणतो. मग याचा मोठो काय आहे बघा, ह्या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दिसतोय. भविष्य की पुनर्कल्पना, रिइमॅजिनिंग फ्युचर्स. तर अशा पद्धतीनं फ्युचरच्या संदर्भात म्हणजे सामाजिक फ्युचरच्या दृष्टीने विचार करणारी संस्था आहे. आणि इथं फाउंडर कोण होते, G.R.D. टाटा. आता चान्सलर कोण आहेत बघा, दहिंद्र पाल सिंग आहेत. कोण आहेत चान्सलर? दहिंद्र सिंग पाल. आणि व्हाईस चान्सलर आहेत बद्रीनारायण तिवारी. ही दोन व्यक्ती सध्या, कारण व्हाईस चान्सलरची नेमणूक आता झाली, त्यामुळे आपल्याला हे माहिती ठेवलं पाहिजे. नंतर 1964 ला ह्या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा देखील दर्जा दिलेला आहे. हे देखील खूप महत्वाचे आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं NCERT असेल, नंतर न्यूपा असेल, ह्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला. तसं ह्या संस्थेला देखील 1964 ला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे UGC कडून. UGC ची निर्मिती 1956 ला आपण इथं पाहतोय. व्हाईस चान्सलर आहेत बद्री नारायण तिवारी आणि चान्सलर आहेत DP सिंग. आणि याचे कॅम्पस कुठे आहेत बघा. धाराशिवच्या लोकांना तर खूप छान माहित आहे की तुमच्या तुळजापूरला एक त्याचं कॅम्पस आहे, मुंबईला कॅम्पस आहे, नंतर गुवाहाटीला एक आहे ना, हैदराबादला, असे 4 ठिकाणी याचे कॅम्पस आहेत. तर त्याचं शॉर्टकट मी MGST अशा पद्धतीने लक्षात ठेवलंय. M म्हणजे मुंबई, G म्हणजे गुवाहाटी, H म्हणजे हैदराबाद, T म्हणजे तुळजापूर. तर अशा पद्धतीने आपण जी थोडीफार माहिती पाहिली, ही सोशल सायन्सच्या संदर्भात काम करते. या ठिकाणी MPhil PhD खूप चांगल्या पद्धतीने काम चालतं आणि तुळजापूरला खूप चांगला कॅम्पस देखील आहे. त्याचं विजन बघा, मिशन काय, हे देखील महत्वाचं आहे. विजन आहे एक्सलन्स इन हायर एज्युकेशन दॅट continually responds to changing social realities through the development and application of knowledge towards creating people center. तर म्हणजे इक्वॅलिटी, सोशल जस्टिस, ह्युमन राईट्स वर काम करणारी संस्था आहे. तर असं सोशल वर्कचं काम करणारी ही TC संस्था आहे, आणि ते आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याचं मिशन देखील मांडलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मगाशी मी म्हटलं, टीचचे जे कुलगुरू आहेत बद्रीनारायण तिवारी, हे यांची नियुक्ती झालेली आहे. ते अलाहाबाद विद्यापीठात MA झालेले आहेत, PhD झालेले आहेत. नंतर ते त्याच्या पूर्वी 2023 पर्यंत शालिनी भरत हे कार्यक्रम होते. नंतर मनीष कुमारकडे चार्ज होता, पण आता आहेत बद्रीनारायण तिवारी, जे टीचचे कुलगुरू आहेत. तर अशा पद्धतीने ही देखील खूप महत्वाची आहे. नंतर हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. तर ह्याला डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे त्याची काय माहिती ती देखील आपण मिळायला पाहिजे. त्याच पद्धतीने ह्यांच्या एका साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील तुंबडी के शब्द या कविता संग्रहाला, बद्रीनारायण तिवारींच्या कविता संग्रहाला मिळाला. त्यामुळे देखील थोडं माहित पाहिजे. नंतर ह्या संस्थेची डेव्हलपमेंट काय झाली, 1936 ला काय होतं, 37 ला काय झालं, 40 ला, नंतर 39 ला कसं त्याचं नाव बदललं. तर ह्या सगळ्या घटक ह्या ठिकाणी मी मांडत गेलेले, हे सगळं ऑनलाईन घेतलेले, तुम्ही थोडंसं डिटेल पहा. नंतर डीम्ड युनिव्हर्सिटी कधी झाली, 1964 ला, हे सगळं दिलेलं आहे. सध्या त्यांच्याकडे शाळा काय आहेत, ह्या गोष्टीची माहिती मी मिळवलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. महत्वाचं म्हणजे इथं MPhil आणि PhD देखील दिलं जातं. आणि यांच्याकडे 19 शाळा आहेत, 5 सेंटर्स आहेत, आणि 69 प्रोग्राम सध्या ह्या संस्थेमार्फत चालले जातात. तर अशा पद्धतीने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही खूप महत्वाची संस्था आहे, कारण ती सध्या चर्चेत आहे. त्याच पद्धतीने जसं मी वर पुस्तकातून स्क्रीनशॉट्स घेतले, हे जे सगळे कुठल्या कुठल्या वर्षाला डेव्हलपमेंट झाले ती माहिती दिलेली आहे. पुढं आहे महत्वाची संस्था TIFR. त्यालाच आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च असं म्हणतो. आणि त्याचा लोगो देखील या ठिकाणी दिलेला आहे. याची स्थापना आहे 1 जून 1945 रोजी बघा. आणि कोणी केली? 1945 ला याची निर्मिती JRD टाटा आणि डॉक्टर होमी जहांगीर यांच्या पुढाकाराने मुंबई या ठिकाणी निर्माण झालेली आहे बघा. नंतर आता हे लक्षात ठेवायच्या हिशोबाने म्हणजे 1 जून 2000 ला ह्या संस्थेला
स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याच पद्धतीने ह्या संस्थेला अ, 3-4 सेंटर्स आहेत बघा. मुंबईमध्ये होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन, पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, बेंगलोरचे इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्सेस आणि नंतर नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स ही ह्याच्यात वेगवेगळे शाखा आहेत. चं उद्दिष्ट काय होतं? पदार्थ विज्ञानातील नवनवीन शाखांमध्ये संशोधन करणे, मानवी ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षात संशोधन करून वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी हुशार भारतीय तरुणांना त्या दृष्टीने प्रशिक्षण देणे. बघा, च्या उद्दिष्टातूनच कळतं की संशोधन करणं, पदार्थ विज्ञान म्हणजे विज्ञानातलं, त्याच पद्धतीनं तरुणांना ट्रेनिंग देणं किंवा ट्रेनिंग वैज्ञानिक दृष्टिकोन करणं, अशा पद्धतीनं ह्या TIFR उद्दिष्ट आहे. नंतर याचे कॅम्पस मगाशी म्हटलं असं मुंबईला आहे, पुणेला आहे, बेंगलोरला, हैदराबादला आहे. नंतर एक 2004ला ह्या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा देखील दर्जा मिळालेला आहे. याचे सध्याचे बघा, सध्या सॉरी 2002ला डायरेक्टर आहे जयराम चेंगुलकर, चिंगुलवार अशा पद्धतीचे डायरेक्टर आहे. 2002ला नॅकनी ह्यांना ए ग्रेड दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं TIFR ही संस्था भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ऑलिम्पियाड एक्झाम घेणारी, स्पर्धांचं आयोजन करणारी संस्था आहे. त्या दृष्टीनं आपल्याला ही लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे. तर अ, अशा पद्धतीनं TIFR देखील संस्था खूप महत्वाची आहे. आणि महत्वाची म्हणजे ऑलिम्पियाड परीक्षा कुठली संस्था घेत असेल तर ही TIFR घेत असते. पुढे जाऊया. पुढची संस्था आहे होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र. त्यालाच आपण होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, HBCSC असं त्याला म्हणतो. ही एक नॅशनल लेवलची संस्था आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च जी टीस आहे त्याच्या मार्फतच ही त्याच्या अंडरच काम करते. ही मुंबईला आहे. हिचे डायरेक्टर आहेत अंबा भट्टाचार्य, अर्णब भट्टाचार्य, आणि फाउंडर होते खूप महत्वाचे म्हणजे रघुनाथ लालो आणि लागू आणि व्ही जी कुलकर्णी. आणि 1974ला निर्माण झालेली ही संस्था आहे. तर ही खूप महत्वाची आहे. आणि ह्याच्यामध्ये रिसर्च, डेव्हलपमेंट, टीचर एज्युकेशन आणि ऑलिम्पियाड NIST वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देखील घेते. तर हे खूप महत्वाचं आहे. याचे संस्थापक होते रघुनाथ लागू आणि व्ही जी कुलकर्णी. त्याच पद्धतीची निर्मिती झाली 1974. हे देखील खूप महत्वाचं. महत्वाचं म्हणजे ह्याचं ब्रीद वाक्य आहे, समता व उत्कृष्टकडे. समता आणि उत्कृष्टकडे ह्याचं ब्रीद आहे. त्याला इंग्लिशमध्ये टुवर्ड्स इक्वेलिटी, इक्विटी अँड एक्लन्स. तर अशा पद्धतीने ही HBCSC म्हणजेच होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन ही संस्था आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्याकडे आपण लक्षात ठेवायचं म्हणजे ऑलिम्पियाडिक प्रोग्राम जे असतात, मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी आणि ज्युनियर सायन्स, तर अशा पद्धतीनं ऑलिम्पियाड एक्झाम घेणारी ही संस्था आहे. मगाशी मी चुकून TIFR म्हणलो, ती न घेता HBCSC म्हणजे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन ही संस्था ऑलिम्पियाडची परीक्षा घेते. नंतर त्याच्या सायन्स ऑलिम्पियाडचे जे एक्झाम्स असतात त्याचे वेगवेगळे स्टेजेस दिलेत बघा. ज्यांना पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मी दिलेले आहे. त्याच पद्धतीने ह्याचे वेगवेगळे कार्यक्रम चालतात. तर कुठले? विज्ञान प्रतिभा, नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडर ग्रॅज्युएट सायन्स, याचं मासिक निघतं आनंदी, नंतर स्ट्रीम बोर्ड ऑफ सायन्स टॉक, अशा प्रकारचे वेगवेगळे हे जे उपक्रम आहेत. महत्वाचं लक्षात ठेवण्यासाठी आनंदी हे जे मासिक काढतं ते होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मुंबईतर्फे आनंदी हे मासिक निघत असतं. नंतर आपण ह्याची माहिती बरीचशी दिलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. पुढे जाऊयात आपण. पुढची संस्था पाहूयात आपण. याची मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड असतील त्याच्या स्टेजेस कुठले आहेत ते आहेत. हा, महत्वाचं RIE. आता इथं थोडस प्रिंटिंग मिस्टेक म्हणता येईल का काही कळत नाही, कारण आपल्या सिलेबसमध्ये छापलेला RTE दिसतंय, पण ते RIE असेल असं वाटतं. कारण RTE आपल्याकडं उपघटक एक मध्येच येतोय, त्यामुळे ते पुन्हा कशाला येईल, त्यामुळे ते थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक असेल असं वाटतं. कारण हे सगळ्या संस्थेच्या संदर्भात आहे, त्यामुळे मी RIचा रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन ह्या असा विचार करतोय.
आता हे आर आय, त्यालाच आपण द रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन म्हणतो. मगाशीच आपण पाहिलं हे एनसीआर अंतर्गत काम करते. जी एनसीआरटी जी नवी दिल्ली आहे त्या ठिकाणी आहे. नंतर ह्या आर आय पाच आहेत. ते पाच आर आयचं काय आहे तर, जसं की चांगल्या पद्धतीनं बीएड कॉलेज कसं असावं, एक चांगलं कॉलेज, विभागीय कॉलेज. नंतर त्या ठिकाणी टीचिंग ट्रेनिंग कसं असावं, प्री सर्व्हिस असेल, इन सर्व्हिस असेल, क्वालिटेटिव्ह एज्युकेशन कसं असावं हे सांगणारी ही संस्था आहे. नंतर ह्या कुठल्या कुठे आहेत बघा. आर आय आहे अजमेरला आहे, जी 1963ला निर्मिती झाली ती, राजस्थान, ती उत्तर विभागाची आहे. नंतर आर आय भोपाळ आहे, 64ला निर्मिती झाली, मध्य प्रदेश वेस्टर्न रिजन, की जी काही आपण महाराष्ट्र जे राज्य आहे हे आर आय भोपाळच्या अंतर्गत येतो. आर आय भुवनेश्वर 1963ला ओरिसामध्ये झाले, ईस्टर्न रिजन. नंतर आर आय म्हैसूर 1963ला कर्नाटकमध्ये झाले, साऊथर्न रिजन. आणि नॉर्थ ईस्टर्नला आर आय शिलाँग आहे, जे नवीन झालेले मणिपूर. तर अशा पद्धतीने पाच आर आयज आहेत. आणि ह्याचं काम म्हणजे इंटिग्रेटेड बीएड असतील, एम एड असतील, रिसर्च असेल, तर अशा पद्धतीने टीचर ट्रेनिंगचं काम करणारे हे संस्था आहेत. ह्याची देखील माहिती या ठिकाणी दिलेल्या फंक्शन्स बघा. रिसर्च, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट केलं जातं. नंतर इथं मगाशी म्हटल्यासारखं इंटिग्रेटेड बीएससी बीएड, बीए बीएड, 2 इयर बीएड, 1 इयर एम एड, डिप्लोमा इन गायडन्स अँड काउन्सिलिंग, इन सर्व्हिस टीचर ट्रेनिंग प्रोग्राम, ते आर आय सगळ्या जे पाच आर आय ती आयोजित करत असतात. नंतर पायलट स्टडीज, रिसर्च प्रोजेक्ट अंडर घेतात. नंतर इन सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतात टीचर एज्युकेटरसाठी, म्हणजे बीएड कॉलेजचे, डीएड कॉलेजच्या प्राध्यापकासाठी ट्रेनिंग घेतात. सुपरवायझर असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, तर त्यांच्यासाठी सारखं यांचे ट्रेनिंग चालू असतात. नंतर ह्या डाएट, एस सी आर टी, सिटी, आय एस या सगळ्यासाठी काम करत असतात. तर अशा पद्धतीनं आर आय, महत्वाचं म्हणजे आर आय भोपाळ ही एक संस्था आहे. एस एस सी आणि आर एम एस सी जे त्यांच्या छत्तीसगडचं जे काम चालू होतं, सर्व शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण, त्याचं जे कॉर्डिनेटर काम करायचं देखील ह्या आर आय भोपाळने केलं होतं. नंतर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे जे काम असतं त्याला कन्सल्टन्सी द्यायचं देखील ह्या आर आयज करत असतात. तर अशा पद्धतीने शिक्षक शिक्षणाच्या महत्वाची संस्था म्हणून आर आय भोपाळ आपण पाहू शकतो. त्याच पद्धतीनं आर आय भोपाळ बरोबर आर आय अजमेर असेल, आर आय भुवनेश्वर असेल, आर आय म्हैसूर असेल, किंवा आर आय शिलाँग असेल, ह्या रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन आहेत. ही देखील आपल्याला थोडीशी माहिती लक्षात ठेवली पाहिजे. अशा पद्धतीने आर आय पाहिल्यानंतर आता आपण थोडंसं अजून थोडंसं बाहेर जाऊयात, म्हणजे देशस्तरावरची संस्था पाहूया. इफ्लू, इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठ आहे, हैदराबाद. आणि त्याचं नाव आहे द इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी. हे हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे. याचे तीन कॅम्पस आहेत महत्वाचे. दोन कॅम्पस म्हणजे एक ठिकाणी हैदराबादला तर आहे, त्याच पद्धतीने रिजनल कॅम्पस शिलाँग आणि लखनौला देखील आहे. आणि याचं जे ब्रीद आहे, सर्व शब्देनं भासते, वर्ड्स इल्युमिन्स द वर्ल्ड. तर अशा पद्धतीनं आर आयचं मोठं आहे, सॉरी, इप्लूचं मोठं आहे, सर्व शब्दन भासते, वर्ड्स इल्युमिन द वर्ल्ड. तर ही त्याची स्थापना झालेली आहे 1958ला. दक्षिण आशियातील भाषांना समर्पित एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठात इंग्रजी, अरबी, चिनी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन, रशियन, जपानी, कोरियन, पर्शियन, तुर्की या परदेशी भाषांचा अभ्यास केला जातो. कारण भारतीयावरती इंग्रज बरेच वर्ष राज्य करत असल्यामुळे, वेगवेगळ्या देशांचे संपर्क आल्यामुळं वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करणार हे विद्यापीठ आहे. सध्याचे कुलगुरू आहेत वसंत गद्रे. तर सुरुवातीला 1958ला जेव्हा सुरुवात झाली, निर्मिती झाली, तर केंद्रीय इंग्लिश विद्यापीठ या नावाने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. नंतर 1972ला केंद्रीय इंग्लिश आणि परकीय भाषा संस्था असं नामकरण झालं. तीन भाषा परकीय शिकवल्या जाऊ लागल्या, जर्मन, रशियन, फ्रेंच या भाषा या ठिकाणी शिकवल्या झाल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 2006 साली या देखील विद्यापीठाला केंद्रीय भाषा विद्यापीठाचा दर्जा मिळाला, ज्याचं नाव इंग्लिश आणि परकीय भाषा विद्यापीठ, जे सध्या इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी हैदराबाद आहे, हे नाव 2006ला देखील मिळालेलं आहे बघा. जे रिजनल कॅम्पस कुठले आहेत, मगाशीच म्हटलं शिलाँग आणि लखनौला आहे. शिलाँगला तयार झालं होतं 1973 साली, आणि लखनौला 1979 साली. आणि याचं प्रकाशन खूप महत्वाचं आहे. लिटरेचर अँड कल्चरल
हे द्विवार्षिक म्हणजे हे ह्याचं प्रकाशन आहे. पुढे जाऊया. या ठिकाणी सध्याच्या जे विद्यमान राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू, ह्या देखील ह्या विद्यापीठाला व्हिजिट केल्या होत्या. नंतर याचे कुलपती आहेत प्राध्यापक वसंत गद्रे आणि कुलगुरू आहेत सुरभी भारती. तर या ठिकाणी वेगवेगळे अभ्यासक्रम देखील राबवले जातात. बघा कुठले अभ्यासक्रम असतील ते पाहूयात आपण. तर अभ्यासक्रम इंग्रजी आणि प्रदेशी भाषांमधील भाषिक प्रावीण्य, विशेषतः ही इप्लू युनिव्हर्सिटी. आपल्या लोकांना काही आठवत असेल तर आपल्या डायटचे देखील दोन दोन इंग्रजीचे शिक्षक इप्लूमध्ये कोर्सेस करून आले होते. आमच्याकडे सोलापूरला चान्स एक सर होते. तर इप्लूमध्ये इंग्रजीचं खूप चांगल्या पद्धतीने काम चालतं. आम्ही जेव्हा 2012 अभ्यासक्रम निर्मितीमध्ये काम करत होतो तेव्हा झेडन पाटील म्हणून इप्लूमधील इंग्रजीचे जे एचओडी होते ते आमचे इकडचे प्रमुख होते. तर अशा पद्धतीने खूप दर्जेदार काम इंग्रजीच्या संदर्भात इप्लूमध्ये चालतं. नंतर नंतर शिक्षक, सरकारी विभाग, कॉर्पोरेट संस्था आणि खाजगी कंपन्यांचे कर्मचारी यांना देखील ट्रेनिंग द्यायचं काम ही संस्था करते. शिक्षक भारतावरील असतील अफगाणिस्तान, श्रीलंका, व्हिएतनाम अशा देशातील देखील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं काम ही इप्लू संस्था करत असते. त्याच पद्धतीनं काही स्कॉलरशिप देखील देते. कुठली बघा, इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन अशा प्रकारची ICCR ही शिष्यवृत्ती देखील इप्लू संस्था देत असते. त्याच पद्धतीने परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत काही कार्यक्रम देखील यांचे चाललेले असतात. महत्वाचा कार्यक्रम होता इंग्लिश प्रो. म्हणजे ह्या विद्यापीठानं इंग्रजी उच्चार शिकवण्यासाठी मोबाईल ॲप काढलं होतं. त्याचं नाव होतं इंग्लिश प्रो. नंतर याचा उपयोग असा झाला की मुलांना इंग्लिश बोलता यावं, त्यामुळं बोलता येत असेल तर रोजगार मिळेल. तर ह्यासाठी इंग्लिश प्रो हा ॲप ह्या विद्यापीठानं काढलेलं होतं. त्याच पद्धतीनं शिक्षकाद्वारे जे इंग्रजी शिकवलं जातं त्यासाठी देखील ट्रेनिंग द्यायचं काम ह्या संस्थेने किंवा ह्या विद्यापीठाने आयोजित केलं होतं. नंतर अखिल भारतीय इंग्रजी भाषा चाचणी प्राधिकरण म्हणून ही संस्था काम करत असते. वेगवेगळ्या चाचण्या घ्यायचं, टेस्ट घ्यायचं काम ही संस्था करत असते, विद्यापीठ करत असतं. त्याच पद्धतीनं राष्ट्रीय विद्यापीठ विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम हा देखील कार्यक्रम ह्या इप्लू युनिव्हर्सिटीने ठेवलं होतं. त्यातलं एक कम्युनिकेशन स्किल. इप्लू आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था टीस यांच्या एकत्रित पुढाकारातून प्रधानमंत्री कार्यालय, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय याच्यापासून वेगवेगळे कोर्सेस देखील या ठिकाणी चालू आहेत. त्याचं काम बघा कुठं कुठं चालू आहे. उत्कल विद्यापीठ भुवनेश्वर, मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर, पंडित शिवशंकर विद्यापीठ रायपूर, हेमचंदा एन गुजरात युनिव्हर्सिटी पाटण या ठिकाणी चाललेलं आहे. तर अशा पद्धतीने टीस आणि इप्लूचं देखील कोलॅबरेशनमध्ये काही इंग्रजीच्या संदर्भात काम आहे ते अशा या 5 ठिकाणी चालवले. त्याच पद्धतीने कौशल्य विकास केंद्र SDC, स्किल्स ऑफ डेव्हलपमेंट सेंटर, तर राष्ट्रासाठी शिक्षकांना प्रशिक्षण. तर अशा पद्धतीनं मास्टर्स ट्रेनर्स तयार करायचं काम ही देखील संस्था विद्यापीठ करत आहे. मीट अ लीडिंग लाईट ह्याला स्माल असं म्हटलं जातं. एका अग्रगण्य प्रकाशकाला भेट दिली जातं अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट पेशे विद्यार्थ्यांना. ज्यांनी त्या क्षेत्रात चांगलं काम केलं त्या व्यक्तींना भेटण्याची संधी ह्या मीट अ लीडिंग लाईटमध्ये दिली जाते. या ठिकाणी बघा कोर्सेस कुठले चालतात इप्लूमध्ये. इंग्लिश, इंग्लिश, MPhil, PhD, सर्टिफिकेट डिप्लोमा इन ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस इन इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश अँड रशियन लँग्वेज. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कोर्सेस देखील ह्या इप्लूमध्ये करतात. आणि ज्या शिक्षकांना इंग्रजी संदर्भात अद्ययावत ज्ञान हवा असेल तर त्यांनी इप्लूमध्ये वेगवेगळे कोर्सेस करावे आणि ते वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस शिक्षकांना खूप फायदेशीर आहेत. तर आपण मगाशी ही युनिव्हर्सिटीज पाहतोय. तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन देखील आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून त्याची माहिती काढलेली आहे. ते 1956ला याची निर्मिती झालेली आहे. त्याचे सध्याचे कुलगुरू आहेत विनीत जोशी, चेअरपर्सन आहेत. नंतर व्हाईस चेअरमन आहेत दीपक कुमार श्रीवास्तव. तर अशा पद्धतीने UGC देखील आपल्याला थोडीफार माहीत असावी. आता आपण देशस्तरावरची संस्था पाहिल्यानंतर आता आपण थोडंसं महाराष्ट्राकडे घेऊया. महत्वाचं आहे MPSP, जे की सर्वांना आता आपण गणवेश देतोय त्याचे पैसे आपल्याला जे काही मिळतात त्या संस्थेकडून मिळतात, त्याच्यामुळे आपल्याला सारख्याची
माहिती अपडेट ठेवणं गरजेचं आहे. तर MPSPचं लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, असं म्हटलं जातं. त्याचं मुख्यालय आहे मुंबई, आणि याचं ब्रीद आहे ज्ञानदीप मिटवी आज्ञान. हे देखील खूप महत्वाचं आहे बघा. प्राथमिक शिक्षण परिषद हे मुंबई हा महाराष्ट्राचा एक उपक्रम असून समग्र शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणीच्या करण्याच्या उद्दिष्टानं ह्या MPSP ची निर्मिती करण्यात आली. याचं मुख्य केंद्र आहे मुंबईला आहे, आणि ह्याच्यातून प्राथमिक माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणाची सगळी कामं, वेगवेगळी ट्रेनिंग्स ह्यातून ह्या संस्थेकडून दिलं जातं. त्याच पद्धतीनं युडायस असेल किंवा बेस्ट प्रॅक्टिसेस असेल, शगुन पोर्टर असेल, त्याच्या संदर्भात देखील काम करायचं काम ही संस्था करत असते. या संस्थेचं मुख्यालय चर्नी रोड बालभवन मुंबई या ठिकाणी आहे. या ठिकाणी प्रशासनासाठी प्रकल्प संचालक, प्रकल्प सहसंचालक, प्रकल्प सहसंचालक गुणवत्ता अशा वेगवेगळ्या पदांची निर्मिती झालेली. तर ही एक स्वायत्त संस्था आहे, आणि ही 1994ला मुंबई या ठिकाणी निर्माण झाली. आणि सध्या जे युडायस प्लसचं काम महाराष्ट्रातलं असेल ते पाहण्याचं काम ही संस्था पाहत असते. पुढे जाऊयात आपण. ह्याची निर्मिती कशी झाली, तर ही सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 खाली ह्या संस्थेची नोंदणी झालेली आहे. आणि समग्र शिक्षाचं प्रभावी अंमलबजावणी करणं हा त्यामागचा उद्देश होता. तर जी MPSP संस्था आहे त्याच्या अध्यक्ष कोण असतात बघा, हा देखील थोडासा गुगल टाईप प्रश्न आहे. तर मुख्यमंत्री असतात. कोण असतात? मुख्यमंत्री. आणि उपाध्यक्ष कोण असतात? तर शिक्षण मंत्री असतात. आणि उपाध्यक्ष असतात शिक्षण राज्य मंत्री. तर आपण देखील ह्याचं थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे की MPSP चे अध्यक्ष कोण असतात, तर मुख्यमंत्री असतात, आणि उपाध्यक्ष शिक्षण मंत्री असतात. तर अशा पद्धतीने ह्या परिषदेची रचना आहे. नंतर आपण जिल्हा स्तरावर जेव्हा पाहतो, तर जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात, ते अध्यक्ष असतात. सगळे सदस्य जे असतात वेगवेगळ्या शिक्षण असेल, शिक्षण तज्ज्ञ असतील, शिक्षण सभापती सगळे सदस्य असतात, आणि सदस्य सचिव जे प्रशिक्षण अधिकारी असतात. तर अशा पद्धतीने MPSP ची रचना पाहिल्यानंतर त्याची कार्य काय आहेत? शैक्षणिकदृष्ट्या मागास गट, विशेष लक्ष केंद्रित जिल्हे, आकांक्षित जिल्हे ह्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. समग्र शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं काम ही संस्था करत असते. तर त्याच पद्धतीनं जे प्लॅनिंग चालतं, अंदाजपत्र असतं, ते बनवायचं काम देखील हे संस्थेकडे असतं. त्याच पद्धतीनं समग्र शिक्षा, वार्षिक कार्ययोजना, अंदाजपत्रक निर्मिती, निधीची उपलब्धता, निधी वर्ग करणे, विनियोग करणे, ह्याचं काम सगळी संस्था करत असते. त्याच पद्धतीनं समग्र शिक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी ही संस्था करते. मगाशीच म्हटलं पद्धतीनं ज्ञानदीप मिटवी अज्ञान ही संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. नंतर मी थोडे नेटवर मिळवलेली माहिती पहा. MPSP एक राज्यस्तरीय संस्था आहे. माझी ई शाळा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी ही संस्था करते. नंतर हे करत असताना याचं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देखील घेत असते. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP ची देखील इम्प्लिमेंट करण्यासाठी जे वेगवेगळे प्रोग्राम घेतले जातात, शिक्षक ट्रेनिंग प्रोग्राम असतील, त्याचं देखील फंडिंग द्यायचं काम ही MPSP करत असते. तर अशा पद्धतीनं MPSP देखील खूप महत्वाचे आहेत. आता माझं थोडंसं MPSP चे राज्य संचालक कोण आहेत, दोघं तिघं बदलल्यामुळे मला थोडंसं पाहणं कठीण, म्हणजे लक्षात नाही राहिलं. तुम्ही पाहून घ्या, कारण MPSP चे संचालक हे देखील IS लेवलचे अधिकारी असतात. ते देखील आपण पाहूयात. पुढं महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा, ज्यासाठी आपण काम करतो, ती आहे SCRT. बघा, ह्याचं नाव देखील खूप महत्वाचं आहे. मी एका लेटर पॅडवरून त्यांचं नाव घेतलं, कारण यांच्या नावात देखील वारंवार बदल होत चाललेत. तर ते काय नाव आहे, तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र आहे. अशा पद्धतीने या संस्थेचं नाव आहे. पूर्वी ह्याचं महाराष्ट्र राज्य होतं, ते आता राज्य पुढे गेलेलं आहे, महाराष्ट्र शब्द पुढे गेलेलं आहे. तर या संस्थेचं, कारण भारतातील जेवढ्या जेवढ्या SCRT आहेत त्यांच्या सगळ्यांचं असंच नाव केलेलं आहे, स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक. त्यामुळे संस्थेचं सगळीकडं नाव सारखंच आहे. महत्वाचं म्हणजे काय, ह्याचा लॉंग फॉर्म स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र. ह्याची ह्याचं मोटो काय बघा, ज्ञानसेवा
तू सापल्यम हे देखील खूप महत्वाचं आहे ब्रीद वाक्य. त्याची निर्मिती कधी झाली? एनसीआरटी 1961 झाली. त्यानुसारच एनसीआरटी 29 ऑक्टोबर 1963 नुसार निर्मिती झाली. पण त्याची निर्मिती 1964 ला झाली. राज्य शिक्षण संस्था या नावाने ह्याची निर्मिती झाली. नंतर 1984 ला विविध शासकीय शिक्षण संस्था आणि राज्य शिक्षण शास्त्र संस्था याचं एकत्रीकरण करून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे असं 1984 ला नामकरण झालं. पण नंतर आरटी इम्प्लिमेंट झालं. त्यानुसार 17 ऑक्टोबर 2016 द्वारे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षण परिषद पुणे याचं विद्या प्राधिकरण असं नाव झालेलं. जे नाव देखील बदललं. नंतर 2017च्या जी आर नुसार विद्या प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे अशा नावामध्ये बदल करून महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे असं नाव बदल झालं. नंतर अ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण असं नाव झालं. नंतर 2019ला जे की सध्या आहे अ, ह्या एस आर टीचं म्हणजे पूर्ण देशातील सर्व एस आर टीचं नाव राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र असं करण्यात आलं. स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र हे सध्याचं नाव आहे आणि हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. पुढे ह्याची वेगवेगळी कामं देखील बघा. वेगवेगळे बेंचमार्क निर्मित करणं, अभ्यासक्रम निर्माण करणं, पाठ्यक्रम निर्माण करणं, पाठ्येतर साहित्य निर्माण करणं, सगळ्यांसाठी सीपीडी. आता आपल्या शिक्षकांसाठी 50 तासाची सीपीडी आहे. जे आपले वरिष्ठ निवड श्रेणीचे ट्रेनिंग झाले, क्षमता समृद्धीचे ट्रेनिंग झाले, सगळे ट्रेनिंग द्यायचं काम ही संस्था करते. मूल्यमापन प्रक्रिया असतील. तर अशा महाराष्ट्रातील शिक्षणाच्या संदर्भात काम करणारी ही अग्रगण्य संस्था आहे. नंतर अशी बरीचशी माहिती त्याची आहे. ह्याच्याच अंडर सगळे डाएट काम करतात. डाएटची पण आपण पुढे पाहणार आहोत माहिती. आता महत्वाचं म्हणजे इथं कुठले विभाग आहेत. पाठीमागच्या पुस्तकामध्ये बरेचसे विभाग दिले होते, पण त्याचं विभागाचं एकत्रीकरण करून सध्या 8 विभाग काम करतात. तर कुठले 8 विभाग? मानव संसाधन HRD, नंतर समन्वय, IT व प्रसार माध्यम, भाषा, सामाजिक शास्त्र व कला व क्रीडा, सेवापूर्व शिक्षण, बाल शिक्षण, मानसशास्त्र, समता आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्ता शिक्षण. तर असे 8 विभाग सध्या कार्यरत आणि त्या 8 विभागाचे प्रत्येकाचे उपसंचालक असतात. त्याच पद्धतीनं ह्याच्या अंडर रा आहेत रिजनल अकॅडमिक अथॉरिटी. तर 3 रा आहेत बघा. हे देखील आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. रा नागपूर, रा छत्रपती संभाजीनगर आणि रा मुंबई. हे सगळं वेबसाईटवरनं घेतलेली माहिती आहे. हे देखील 3 रा आहेत आणि 8 विभाग आहेत. मग त्याच पद्धतीनं चे प्रमुख विभाग सुरुवातीला कुठले कुठले होते? तर प्रशिक्षण विभाग होता, संशोधन विभाग होता. आता ते सगळे एकत्रित इनकल्केट केलेले आहेत. विस्तार विभाग होता, प्रकाशन विभाग होता, अभ्यासक्रम विकसन विभाग होता, राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळ होतं, पत्राधारी प्रशिक्षण विभाग होता, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग स्थापना होतं, आदिवासी बोलीभाषा प्रकल्प स्थापना होतं, बाल शिक्षण विभाग होतं, स्त्री शिक्षण विभाग, लोकसंख्या शिक्षण विभाग, गीतमंच विभाग, समावेश शिक्षण असे वेगवेगळे विभाग होते. पण या सगळ्या विभागांचे इनकल्केट ह्या 8 विभागामध्ये केलेलं आहे. त्यामुळे आता जर आपल्याला प्रश्न विचारला की एस-आय-टी मध्ये किती विभाग आहेत, तर 8 विभाग असं आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. नंतर एस-आय-टीशी काही संलग्न संस्था आहेत ज्याची माहिती आपल्याला असणं गरजेचंच आहे. जरी ह्या आपल्या सिलेबसमध्ये ह्याचा उल्लेख नसला तरी ह्या संस्थेचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. कुठल्या? राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जे की आपण ह्याच्या पुढे पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य दृक शिक्षण संस्था पुणे, जी की एस-आय-टी मध्येच आहे. नंतर राज्य आंग्ल भाषा शिक्षण संस्था, जे आपण पुढं पाहणार आहोत, छत्रपती संभाजीनगरला आहे. नंतर शैक्षणिक तंत्रज्ञान कक्ष मुंबई, डाएट जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्रत्येक जिल्ह्याला आहेत. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई. ह्या त्याच्याशी संलग्न संस्था आहेत. ह्या संस्थेची देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. बघा आता एस-आय-टीची आपण माहिती आपल्याला खूप चांगली पाहिजे. सध्या जे आपण पॅट परीक्षा घेतोय, पॅट परीक्षेचे पेपर देखील एस-आय-टीच काढते. जो आपला SCF तयार झाला, नंतर त्याचा अभ्यासक्रम तयार होतोय, तो देखील एस-आय-टीच तयारी करते. तर अशा पद्धतीनं एस-आय-टीचं खूप महत्वाचं आहे. मगाशीच म्हटलं पद्धतीनं जे आता महाराष्ट्र शिक्षणातील
जी शिक्षण सिस्टीम आहे त्याची देखील आपल्याला माहिती पाहिजे. आपले शिक्षण मंत्री आहेत दादाजी भुसे, राज्यमंत्री शालेय शिक्षण आहेत पंकज भोयर, आपले शिक्षण सचिव आहेत रणजितसिंह देओल, नंतर आयुक्त आहे सचिंद्र प्रताप सिंह, मगाशी मी म्हटलं जे राज्य प्रकल्प संचालक आहेत संजय यादव एमपीएसपीचे, आणि एससीआरटीचे डायरेक्टर आहेत संचालित राहुल रेखावर. हे देखील आपल्याला महत्वाचं आहे, कारण का एससीआरटी सध्या आपल्याला जर्मनी भाषा प्रशिक्षण द्यायच्या संदर्भात देखील थोडासा विचार चालू आहे, आणि राहुल रेखावर साहेब जर्मनी जाऊन आले, त्यामुळं हे देखील थोडंसं नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याच पद्धतीने वरिष्ठ निवड श्रेणीच्या संदर्भात असेल किंवा एप्रिल मधल्या परीक्षा असतील त्याच्या संदर्भात थोडेसे निर्णय घेतले गेले, त्यामुळं राहुल रेखावर साहेबांचं देखील आपल्याला नाव लक्षात ठेवावं लागेल. त्याच पद्धतीनं महत्वाचं प्रकाशन म्हणजे जीवन शिक्षण जे आहे प्रकाशन SAMRT मार्फत केलं जातं. नंतर रिसर्च बुलेटिन हे देखील प्रकाशन SART मार्फत केलं जातं. तर अशा पद्धतीनं महत्वाचा आपल्यासाठी एक विचार असा ठेवावा की प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम तो कोण तयार करतं, ते तर SART. त्यामुळं सध्याचं अभ्यासक्रमाचं इम्प्लिमेंट काम चालू आहे, त्याच्यावरती देखील वर्तमानपत्रात वेगवेगळ्या गोष्टी येतात, त्यामुळं SART आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने SART पाहिल्यानंतर पुढची संस्था पाहूयात आपण, मिपा, ज्याला आपण महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था मिपा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे बघा. त्यालाच आपण मिपाला इंग्लिशमध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन, जसं की राष्ट्रीय स्तरावर न्यूप आहे तसं महाराष्ट्रामध्ये मिप आहे. तर ही एक स्वायत्त संस्था आहे. त्या संस्थेचं काम काय, मुख्याध्यापकापासून गट असतील, तालुका, जिल्हा विभाग, मंत्रालय सगळ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाचं आयोजन करणं हे या संस्थेचं काम आहे. ही संस्थेचं मुख्य केंद्र छत्रपती संभाजीनगर भडकल गेट या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने ह्या संस्थेची निर्मिती कधी झाली, तर 7 मे 1994च्या शासन निर्णयानुसार ही संस्थेची निर्मिती झाली. आणि या संस्था एक स्वायत्त संस्था आहे आणि अधिकाऱ्याचं सक्षमीकरण करणं हा हेतू ह्या संस्थेचा होता. आणि यामध्ये नियोजन असेल, व्यवस्थापन असेल, प्रशासन असेल इत्यादी घटकांचं सक्षमीकरण करण्याचं काम ही मिपा करत असते. त्याच पद्धतीनं 5 जानेवारी 2017 रोजी या संस्थेला राज्याची स्कूल लीडरशिप अकॅडमी KPLP हा जो कार्यक्रम आहे केंद्र प्रमुखाचा ट्रेनिंगचा असेल किंवा SMCच्या ट्रेनिंगचा असेल, तर किंवा 2010ला जो लोकशतना प्रोग्राम झाला तो सगळा हे मिपाच्या अंडर निर्माण झाला होता आणि त्याचं सगळं रन करायची जबाबदारी ही मिपाकडे होती. तर एक अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणारी संस्था म्हणून मिपाकडे पाहिलं जातं. आणि मिपाची निर्मिती ही 7 मे 1994ला असून आणि 5 जानेवारी 2017 पासून या संस्थेला स्कूल लीडरशिप अकॅडमी म्हणून ओळखलं जातं. पुढे जाऊयात आपण, त्याचं कार्य काय असतं. तर या संस्थेचं कार्य आहे वर्ग 1 आणि वर्ग 2 साठीच्या अधिकाऱ्यांचं नियोजन करणं, ट्रेनिंगचं नियोजन करणं, त्यांना प्रशासनातील असतील वेगवेगळे जे अधिकारी आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम करतं. त्याच पद्धतीनं समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रशिक्षक तयार करण्याचं काम देखील ही संस्था करत असते. त्याच पद्धतीनं शैक्षणिक व्यवस्थापन आणि नियोजन, मुख्याध्यापकाच्या संदर्भात त्यांचा अभ्यासक्रम तयार करणं, त्यांना ट्रेनिंग देणं हे देखील ही संस्था करत असते. शैक्षणिक कार्यासंदर्भात शालेय मुख्याध्यापकापासून अधिकाऱ्यापर्यंत सर्वांना मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे. तर अशा पद्धतीने ह्या संस्थेचं ट्रेनिंग देण्याचं महत्वाचं काम ही संस्था करत असते. सर, माझा आवाज ऐकू येतोय ना? बनकर सर. हो, चालू आहे सर, व्यवस्थित, अगदी छान. हा हा, कारण हो माझ्या पुढे फक्त लॅपटॉप असतात. थँक्यू सर, हो थँक्यू. हो छान. सर. हो. आता आपण मिप्पा पाहिली. मिप्पा नंतर आपण पुढे जाऊया SISE. आता आपल्या सिलेबसमध्ये SISI असं छापलेलं आहे. मग मी बघितलं SI ची संस्था तर कुठे दिसत नाही, एक प्रिंटिंग मिस्टेक असं समजून मी SISE जे आपल्याशी रिलेटेड आहे, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन, त्यालाच आपण राज्य विज्ञान शिक्षण संस्था, जी की नागपूरमध्ये आहे, तर त्या संस्थेची माहिती घेतलेली आहे आणि ती देखील आपल्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे बघा. आता महाराष्ट्र शासनाची ही SISE संस्था आहे, स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन, या संस्थेची निर्मिती 1968 साली पुण्यामध्ये झाली होती. नंतर
1980 पासून या संस्थेचं स्थलांतर नागपूर या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच पद्धतीनं मगाशीच उल्लेख केल्या पद्धतीने 17 ऑक्टोबर 2016च्या शासन निर्णयानुसार 5 प्रादेशिक विद्या प्राधिकरण तयार झाले होते. त्यातलं हे एक होतं प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर. मग आम्ही 3 SRT अंतर्गत 3 आहेत. तर ही 3 काम करतात. तर ही नागपूरला विज्ञानाचे काम करणारी संस्था आहे. SISE स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन, त्यालाच आपण प्रादेशिक विद्या प्राधिकरण असं म्हणतो. मग या संस्थेचा हेतू काय असेल? ह्या नावातच आहे बघा, विज्ञान. जे विज्ञान शिक्षणाचा प्रचार प्रसार करणं, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीचा परिपोष करणं, त्याच पद्धतीने विज्ञान तंत्रज्ञान यांचा विद्यार्थी शिक्षक जनसामान्यामध्ये प्रसार करणं, त्याच पद्धतीनं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरापर्यंत विज्ञान व गणित अध्ययन अध्यापनाचे संसाधन निर्माण करून प्रशिक्षण आयोजित करणं आणि विज्ञान आणि गणिताची गुणवत्ता वाढवणे हे महत्वाचं संस्था आहे. काम ही संस्था करत असते. विशेषतः विज्ञानाचा जेव्हा विषय येईल तेव्हा राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचं आपण आठवण काढलीच पाहिजे. तर ह्याचा देखील वेगवेगळ्या संस्थेची संबंध येतो. विज्ञान तंत्रज्ञान संस्था भारत सरकार दिल्ली असेल, डॉक्टर होमी भाभा विज्ञान केंद्र मुंबई असेल, नेहरू विज्ञान केंद्र वरळी असेल, यशदा पुणे, अशा वेगवेगळ्या संस्थेशी कोलॅबरेशन मधून SISC ही संस्था काम करत असते. तर ह्या संस्थेद्वारे देखील वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. तर ते कुठले कुठले उपक्रम आहेत बघा. विज्ञान प्रदर्शन जे आयोजित करतो आपण, किंवा इन्स्पायर अवॉर्डचं जे काम चालतं ते हे SISC संस्थेच्या अंडर चालतं. त्याच पद्धतीनं पश्चिम भारत विज्ञान जत्रा, जी नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई या ठिकाणी घेतलं गेलं, त्याची देखील काम या संस्थेच्या अंडरच झालेलं आहे. त्याच पद्धतीने ग्रामीण विज्ञान मंडळे, जी की विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि गणिताची आवड निर्माण होईल ग्रामीण भागात, त्यासाठी विज्ञान मंडळ निर्माण केली. त्याचं देखील काम ह्या SISCच्या अंडर चालतं. पुढं विज्ञान आणि गणित विषय शिक्षकांना प्रशिक्षण देणं, जे विज्ञानातील बेसिक कन्सेप्ट आहेत, गणितातले बेसिक कन्सेप्ट त्या समजण्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं काम देखील SISC करत असते. पुढे राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव घ्यायचं देखील काम ही SISC संस्थाच करत असते. पुढं महत्वाचं मगाशी म्हटल्यासारखं राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, याला मार्गदर्शन करायचं काम देखील ही संस्था करत असते. कारण त्यामध्ये मगाशीच म्हटलं NCERT घेत असते, पण त्यात विज्ञान आहे, गणित आहे, सामाजिक शास्त्र आहे. तर विज्ञानाच्या संदर्भात गायडन्स करायचं काम देखील हे संस्था करत असते. नंतर महत्वाचं इन्स्पायर अवॉर्डचं लॉंग फॉर्म इनोव्हेशन इन सायन्स परस्यूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च हा उपक्रम भारत सरकारचा आहे. त्याचं देखील रन करायचे काम ही संस्था करत असते. जी की इन्स्पायर अवॉर्ड स्कीम इयत्ता 6वी ते 10वी विद्यार्थ्यासाठी आहे. आणि नोडल एजन्सी म्हणून, म्हणजे राज्याची नोडल एजन्सी म्हणून SISC संस्था काम करत असते, राज्य विज्ञान व शिक्षण संस्था नागपूर. त्याच पद्धतीनं प्रत्येक शाळेतून एका विद्यार्थ्याची निवड इन्स्पायर अवॉर्डसाठी होत असते. पुन्हा त्याचं जिल्ह्यावरती सादरीकरण होतं, राज्यस्तरावरती सादरीकरण होतं, नंतर राष्ट्रीय प्रदर्शन देखील होऊन तिथं मुलांना पुरस्कार दिले जातं. तर त्यासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करण्याचे काम SISC करत असते. नंतर दरवर्षी भारतातून जे वेगवेगळे प्रोग्राम येत असतात, विज्ञान त्याचे प्रयोग येत असतात, त्याची निवड करत असते. नंतर महत्वाचं म्हणजे माझ्याकडे जी माहिती मिळवलेली आहे, तर प्रति विद्यार्थी 5,000 रुपये प्रमाणे आपण इन्स्पायर अवॉर्डच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना देत असतो. त्याचे देखील वाटप ही संस्था करत असते. नंतर राष्ट्रीय प्रदर्शनात राज्य प्रदर्शनात वेगवेगळ्या साहित्याची निवड होते आणि राष्ट्रीय प्रदर्शन हे राष्ट्रपती भवन या ठिकाणी होतं. पण महाराष्ट्रातील नोडल एजन्सी म्हणून काम करण्याचं काम ही SISC करत असते. अशा प्रकारे विज्ञानाची संस्था पाहिल्यानंतर आपण पुढे जाऊयात. महत्वाचं डाएटला म्हणतात डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. आता मला सगळ्यांना थोडंसं, डाएट आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रात टोटल किती डाएट आहेत? कोणी उत्तर देईल का? रेस हँड करा आणि बनकर सर त्यांना अनम्यूट करतील. महाराष्ट्र राज्यात टोटल किती डाएट आहेत?
पांचाळ सर, किती डाएट आहेत सांगा. तुम्ही को होस्ट आहेत ऑलरेडी, त्यामुळे तुम्ही हे करू शकता, माईक चालू करू शकता. पाहिलंच नाही को होस्ट केलेलं. हा 33 डायट आहेत सर महाराष्ट्रामध्ये. बर सर, ठीक आहे. बघा हा सर असा होतो प्रश्न. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा किती आहेत, जिल्हे किती आणि जिल्हा परिषदेमध्ये फरक आहे सर. तसं जिल्हे आणि डाएटमध्ये देखील फरक आहे सर. आपण बघूया, ते बघितलेत मी काढलेत म्हणजे तर. यांच्यासाठी डायट उपलब्ध नाही आहेत सर. हा हा तर सध्या SITच्या वेबसाईटवरती 35 डाएट दाखवतात सर. सर 33 होते, आता एक फक्त पालघरचं वाढतंय, म्हणजे ते आता संख्या वाढून 34 होईल सर. हा, एकच मिनिट. इथं इथं मी त्याचा स्क्रीनशॉट देखील घेतलेला आहे, काल मोजलेलं देखील आहे. तर असे तर काही ठिकाणी कमी आहेत. तर हे देखील असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर महत्वाचं डाएटचं लॉंग फॉर्म आहे डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. त्याला आपण मराठीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणतो. आणि ही कुठल्या शैक्षणिक धोरणानुसार निर्माण झालेली बघा, 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात एक निर्माण झालेले आहे. आणि आणि निर्मिती कशी झाली आहे बघा, केंद्र सरकारचा पुढाकार आहे. कारण डाएटला जे ग्रँट मिळतं त्यातला महत्वाचा रोल आहे केंद्र सरकारचा. मग हे 2 टप्प्यामध्ये निर्माण झाले बघा. 1995ला 14 जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि 1996ला 15 जिल्ह्यामध्ये झाली. नंतर अ, अ, 29 जानेवारी 2014च्या शासन निर्णयानुसार डाएट ही संस्था जिल्ह्यातील शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्ते वाढीसाठी शिखर संस्था म्हणून कार्य करते. आता आपल्या जिल्ह्यातील कुठलंही ट्रेनिंगचं जे नियोजन असेल, इम्प्लिमेंट असेल, तर डाएट संस्था करत असते. तर ही डाएट संस्था खूप महत्वाची आहे. तर डाएटची संरचना समजून घेणं गरजेचं आहे. डाएटमध्ये एक प्राचार्य असतात, ते उपसंचालक दर्जाचे असतात, 4 वरिष्ठ अधिव्याख्याता असतात आणि 6 अधिव्याख्याते असतात. असे एकूण 15 कर्मचारी असतात. आणि असं एकूण अधिकारी कर्मचारी म्हणून 36 असतात. आणि आता सध्या जी एक लिंक आली होती, 3 विशेष सहाय्यकाची देखील भरती त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा पद्धतीने डाएटची रचना आहे. आणि डाएटच्या मध्ये 4 महत्वाचे विभाग आहेत बघा. हे देखील आपल्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. शिक्षण व शिक्षण विभाग. दुसरा आहे व्यवसाय शिक्षण व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण विभाग, त्यालाच आपण CPD असं म्हणतो. तिसरा आहे संशोधन, क्षेत्रीय आंतरक्रिया व समता विभाग. आणि चौथा आहे अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन, शैक्षणिक माहिती तंत्रज्ञान व संदर्भ साहित्य विकसन विभाग. तर अशा पद्धती 4 विभागामध्ये डाएटचं काम चालतं. आता डाएटचं काम काय महत्वाचं महत्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण, शिक्षक, गुणवत्ता संवर्धन, नियंत्रण व नियमन करणे. तर आपल्या जिल्ह्याची जी गुणवत्ता वाढीचं काम आहे ते महत्वाचं आहे ह्या डाएटकडं. ते डाएटच आपल्या शिक्षणाचे असेल किंवा प्राथमिक शिक्षणाचे असेल, माध्यमिक, तर गुणवत्ता संवर्धनाचं काम करतं. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील 100% मुलांची पटनोंदणी व्हावी, ती उपस्थिती वाढावी आणि ती उपस्थिती वाढल्यानंतर त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं काम देखील डाएट करत असतं. त्याच पद्धतीनं ज्या काही वेगवेगळे सर्वे होतात, तर परीक्षा सर्वे झाला, स्लॅशचा सर्वे होईल, त्याचं देखील सर्वे करायचं, त्याचं परीक्षा घ्यायचं काम देखील ही डाएट करत असते. आणि त्याच पद्धतीने डाएट हे जिल्ह्याचं गुणवत्ता संवर्धनाचं काम करत असते. त्याच पद्धतीनं वेगवेगळे प्रशिक्षण देणं आणि गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करणं हे काम करत असते. आणि ह्या प्राथमिक ते उच्च माध्यमिकसाठी शिक्षक सक्षम करण्याची शिखर संस्था म्हणून ही डाएट काम करत असते. तर अशा पद्धतीने डाएट महाराष्ट्रामध्ये काम करतात. हे SITच्या वेबसाईटवरून घेतलेली सध्याची माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे 35 होतात. आपण ती संख्या काउंट करून बघू शकतो किंवा कमी जास्त देखील होऊ शकते. पुढची संस्था आहे महत्वाची आणि शेवटची संस्था आहे महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश, राज्य आंग्ल भाषा संस्था, जी की संभाजीनगरलाच आहे. तर इंग्रजी विषयाच्या अध्ययन अध्यापनासाठी राज्य आंग्ल भाषेची स्थापना मुंबईमध्ये 1965 साली झाली होती बघा. नंतर 1 एप्रिल 1986 पासून ह्याचं कार्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थलांतरित झालेलं आहे. आणि सध्या
ह्याच ठिकाणी याचं कार्यालय देखील आहे. नंतर 17 ऑक्टोबर 2016च्या शासन निर्णयानुसार ह्याला देखील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचा दर्जा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ही खूप महत्वाची संस्था आहे. आणि ह्याचं कार्य काय, जे काही इंग्रजीच्या शिक्षकाच्या संदर्भात महत्वाचं काम चालतं ते राज्य भाषा आंग्ल संस्था करत असते. त्यालाच आपण MSIE म्हणतो. नवविचार प्रवाहांची ओळख करून देणं, इंग्रजीची भाषिक समृद्धी डेव्हलप करणं, अध्यापक विद्यालय असेल, महाविद्यालय इंग्रजी शिक्षकांना मार्गदर्शन करणं, अभ्यासक्रमासाठी इंग्रजीचं जे काही ट्रेनिंग मॉड्यूल्स असतात ते डेव्हलप करणं, शिक्षकांसाठी 3-3 महिन्याच्या मुदतीचा अभ्यासक्रम करणं, लँग्वेज लॅबची निर्मिती करणं आणि त्याच पद्धतीने आशयाचं समृद्धी करण्यासाठी काही वेगवेगळे उपक्रम असतील त्याचं डेव्हलप करणं. तर अशा पद्धतीनं राज्य आंग्ल भाषा ही काम करत असते. तुम्हाला सांगायला आवडेल की 2-1 वर्षापूर्वी टॅग चालायची, टॅग आपल्याकडे टॅग मीटिंग्स, तर टॅग मीटिंगचं ट्रेनिंग देणं देखील अशा पद्धतीनं राज्य आंग्ल भाषा संस्था करत होती. तर आता सध्या थोडंसं त्याचं काम थांबलेलं आहे, कारण त्याचं पुन्हा ह्या SIT मध्येच इंग्रजी विभागामार्फत इंग्रजीचं काम जोरदार चालू आहे. त्यामुळे ह्या संस्थेचं थोडंसं काम कमी जाणवतं. पण टॅग असतील, इंग्रजीच्या संदर्भात जे वेगवेगळे प्रोग्राम्स असतील, तर ही राज्य आंग्ल भाषा संस्था छत्रपती संभाजीनगर संस्था यांच्या अंडर हे वेगवेगळे काम चालवत होते. तर आतापर्यंत आपण अं, ज्या काय 15 संस्था आहेत, 15 संस्थेची माहिती आपण पाहिलेली आहे. आणि ही PDF हे माझं नाही आहे, हे सगळं संकलन केलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी चांगलेलं आहे, कुठे कुठे लेक्चर ऐकलेत, कुठल्या पुस्तकातलं चांगलं आहे, ते मी एकत्रित कलेक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आपल्यापर्यंत बनकर सरांच्या मार्फत तुम्हाला मिळूनच जाईल. तर अशा पद्धतीनं आपण जवळपास 15 संस्थांची माहिती घेतलेली आहे. त्याशी जोडून UGCची देखील थोडीशी माहिती घेतलेली आहे. मला जेवढं जमलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे फक्त संकलन आहे. आपण देखील ह्याच्यावरती जास्तीत जास्त अभ्यास करून माहिती जोडू शकता. आणि आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळण्यासाठी हे खूप चांगली संधी आहे, कारण हे वस्तुनिष्ठ आहे, ह्याच्यात काही बदल होऊ शकत नाही. फक्त त्यासाठी आपण अप टू डेट राहिलं पाहिजे. कुठले उपक्रम कुठून आलेत ह्याची माहिती घेतली पाहिजे, त्याचे डायरेक्टर कोण आहेत, सध्याचे त्याचे प्रमुख कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण घेतल्या तर आपल्याला चांगली माहिती मिळेल आणि चांगले मार्क देखील पडेल. आणि लक्षात ठेवण्याचं सारखं म्हणजे संस्थेची निर्मिती असेल, त्याचा लॉंग फॉर्म असेल, ती संस्था कुठे आहे. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी जर आपण लक्षात ठेवलात तर आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. जवळपास आपण बराच वेळ झालाय आपण माहिती ऐकतोय. तर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण चर्चा करूयात. सर रेज हँड करावा आणि आपले सर आपल्याला हे करतील, अनम्यूट करतील. पांचाळ सर तुमचं हे करा. ठीक आहे सर, धन्यवाद. तर आत्ताच पंचाल सर, हा, ज्यांनी कुणी रेज हँड करतील त्यांना संधी द्या आणि हे करा, समारोप ठीक आहे थोडं ठीक आहे बोलून द्या. ठीक आहे तुमच्या प्रतिक्रिया पण द्या, मी बोलतो लगेच. ठीक आहे ठीक आहे. तर तर आत्ताच माझे मित्र डॉक्टर नागनाथ येवले सर यांनी अतिशय सखोल, सुंदर आणि विस्तृत माहिती, जे की शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांचं इत्थंभूत माहिती, मग त्याची स्थापना असो, त्या संस्थेचं लॉंग फॉर्म असो, नाव असो, त्यांची चेअरमन असतो, व्हाईस चेअरमन असतील, संचालक असतील, डायरेक्टर असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. म्हणजे हे डेटा गोळा करणं खरंच येवले सर हे सोपं काम नव्हतं. कारण ह्या संस्था Yes. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्यांचं कामही वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आणि या सर्व संस्थेची माहिती तुम्ही इतकं विस्तृतपणे तुम्ही सर्वांसमोर मांडली. खरंच हे कौशल्य खूप अभिनंदनास पात्र आहे तुमचं. आणि आतापर्यंत मी लिहून घेतले प्रत्येक संस्था, तुम्ही 15 मध्ये पण 17 संस्थेविषयी तुम्ही माहिती दिली. प्रत्येक संस्थेचे नोट्स डाऊन लिहून घेतलेले आहेत. म्हणजे विस्तृत माहिती दिलेली आहेत, कोणत्या संस्थेचं काय कार्य आहे, आपण शिक्षक म्हणून त्या संस्थेच्या आपल्या क्षेत्रामध्ये काय भूमिका आहे हे समजून घेणं खरंच महत्वाचं आहे. आणि सरांनी म्हटलं की 10 मार्क हे खरंच कुठेही जाणार नाहीत, तुम्ही जर एवढा अभ्यास केला. आणि प्लस याच्यामध्ये थोडंसं ऍडिशन मला अजून करावं वाटतं की थोडंसं, यशदा ही एक प्रशिक्षण संस्था आहे जी पुण्यामध्ये ओके काम सर. करते, जे की क्लास 1 क्लास 2 ऑफिसरच्या बाबतीत प्रशिक्षण देण्याचं काम करते. तसेच आपण शिक्षक या नात्याने अजून समजून घेतलं पाहिजे की राज्य परीक्षा परिषद ही जे येस. काही याचं कार्यालय आहे,
याबद्दल ही थोडीशी माहिती तुम्ही सगळ्यांनी जाणून घ्या की हे टेटची परीक्षा असो, इतर परीक्षा असो, स्कॉलरशिपच्या परीक्षा असो, या परीक्षा घेण्याचं काम ही शिक्षण परिषद करत असते. त्यानंतर मंडळ, ते पण महत्वाचं आहे. म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, म्हणजे जे परीक्षा बोर्ड म्हणतो आपण, 10वी 12वीचे जे बोर्डचे पेपर होतात, याबद्दलही थोडीशी आपण सर्वांनी माहिती उपलब्ध करून घ्यावी. आणि खरंच येवले सर, आपण आपले आपले खूप खूप आभार की आपण खूप चांगल्या प्रकारे आपला परिचय मला नेहमीच असतो. आपलं एक व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून गणलं जातं. नेहमीच चिकित्सक वृत्तीनं नेहमी आपण एकमेकाशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा जाणवतं की आपण एखादी गोष्ट शिकून घेण्याची वृत्ती आपली खूप चिकित्सक आहे. त्यामुळं मला अभिमान आहे तुमच्यासारखा मित्र माझ्यासोबत आहे आणि त्यांच्या माध्यमातून मला या गोष्टी, आजच्या 10 मार्काच्या गोष्टी, या इतक्या विस्तृतपणे जाणता आल्या. माझ्या माहितीमध्ये खूप याच्यामधून ऍडिशन झालं. आपले खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. पांचा सर, तुमच्यामुळे मी थोडंसं हे सगळं शिकलो ICT. कारण मी मित्राकडून ट्रायपॉड आणला, तर आपण सगळे शिक्षक आहोत, ते थोडंसं वापर करण्याचा प्रयत्न केला किंवा बॅकग्राऊंडला काय घ्यायचं, म्हणजे पांचाळ सरांमुळे देखील आमच्या ज्ञानात वारंवार भर पडत असते. आमच्या ICTचे गाईडच आहेत. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. यानंतर आपण रेज जे हँड केलेले आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेऊया. अश्विनी पाटील मॅडम, आपण अनम्यूट व्हा आणि आपण. सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. या संस्थेबद्दल अगदी डीप माहिती आपण पूर्वीही शिकलोय, पण अभ्यास कसा करावा आणि त्याला लेटेस्ट काही विचारलं जाईल, ही जी माहिती तुम्ही नेटवरनं काढली, एवढं सोपं नाही सर हे सगळं कलेक्ट करणं आणि शिकवणं सुद्धा कंटिन्यू 2 तास. प्रथमतः सर तुमचं खूप खूप अभिनंदन. मला जरा डाऊट्स होते ते मी विचारू शकते का? विचारा मॅडम, आपण जमले तर आता सॉल्व्ह करू, किंवा जर मला देखील काही रेफरन्स बघावं लागेल तर बघून मी हा. तुम्हाला सांगू शकतो मॅडम. मगाशी तुम्ही 2 डायग्राम काढलेल्या NCTE आणि NCERTच्या. मग हम्म. NCTE ची तुम्ही 4 केंद्र सांगितली, बरोबर? आणि त्याच्या हो पुढे एक तुम्ही NCERTची अशी 6 केंद्र तुम्ही लिहिलेली. हो नाही, हो चार हो. 5 केंद्र लिहिलेली बघा. हा मग हा. ती तुम्ही सांगताना RIE या संस्थेच्या म्हणजे NCERT या येस. संस्थेच्या अंतर्गत RIE संस्था काम करते आणि त्याची हो ही केंद्र आहेत. मग हो, परीक्षेला अगदी बरोबर. नेमकं काय विचारलं जाईल? NCERT ची केंद्र विचारली जातील का RIE ची केंद्र विचारली जातील? ऐका ऐका मॅडम, अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला पडलेला प्रश्न खूप चांगला आहे, कारण तुमचं खूप चांगला अभ्यास आहे. पाटील मॅडम, कसं आहे माहिती आहे की RI ची जरी केंद्र असतील तरी NCERTच्या अंडरच काम करतात. बर. आणि आपलं महाराष्ट्र हे केंद्र भोपाळ अंतर्गत येणार आहे की नाही? सॉरी हा सॉरी, मी थोडंसं दुरुस्ती करतो मॅडम. हा NCERTची वेगळी आहेत आणि RI ची वेगळे आहेत. हे रिजनल कॉलेज आहेत, हे वेगळे आहेत. थोडासा फरक आहे मॅडम. कारण मी पुन्हा एकदा दुरुस्ती करतो. NCERTची 4 आहेत: अ, हा जयपूर, बेंगलोर, भोपाळ आणि भुवनेश्वर. मी तुम्हाला ती स्क्रीन देखील काढतो, दोन्हीची दाखवतो. एकच मिनिटं. दोन्ही मी एकाच ठिकाणी का काढले, मी सांगताना चुकलो असेल, पण ती 2 वेगवेगळी केंद्र आहेत. तुम्हाला एकच मिनिटात मी दाखवतो स्क्रीन. कारण त्या मागचा उद्देशच होता की ते आपल्याला कळायला पाहिजे. आता बघा मॅडम, हं. NCERTचे केंद्र आणि ह्याची केंद्र असं एक मध्ये फरक आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. एक शिलाँग आणि तेवढं एक्स्ट्रा आहे सर. हा, येस 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 येस. आणि ते मी शिलाँग मुद्दाम तेवढं ती एक्स्ट्रा. एकाच ठिकाणी काय लिहून ठेवलेत, माणसाची गपलत होऊ शकते म्हणून. मी एका हा माझ्या जी तयारी करतोय त्या पुस्तकात लिहिलं होतं, तिथलंच मी डायरेक्ट घेतलेलं आहे ते, जे हे हा. काही. हा, एकच. शिलाँग फक्त एक्स्ट्रा आलंय सर. हा हा हा. येस. 1995 हो साली का? झाले. हो का? इथे दिसतंय का तुम्हाला? स्क्रीन दिसते का? हो, दिसते सर. मग NCERTची ही 4 केंद्र आहेत. हा, आणि बरोबर. आता मी परवा एक मेसेज पण टाकला, म्हणजे आमच्या डॉक्टर भांडारकर सरांनी टाकलं होतं की ते नवीन एक NCERTचं सेंटर वाढते. मग ते हा. आता मी नाही घेतलं ते, पण 5 होतील. पण सध्या तरी 4, वेबसाईटवरती पण 4 दिसतात: बेंगलोर, कोण भुवनेश्वर, जयपूर, भोपाळ. हे NCERTचे. कोणतं होणार आहे वगैरे असं काय? मी तुम्हाला सांगेन मॅडम, आपल्या ग्रुपवर टाकेन मी. ते माझ्या लक्षात नाही येईल. आणि NCERTची 5 आहेत बघा, ही जी काही RI आहेत.
म्हणजे अजमेर, शिलाँग, भुवनेश्वर, म्हैसूर आणि भोपाळ ही बरं आता मला NCERT ची. सांगा, आपलं महाराष्ट्र कुठल्या अंतर्गत येणार? भोपाळ भोपाळ अंतर्गत का? भोपाळ भोपाळ. भोपाळ. आणि सर दुसरा एक प्रश्न होता, ते ब्रिटिश हम्म. काउन्सिलचं ट्रेनिंग झालं का नाही? मग ते महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा संस्थेअंतर्गतच ना? ते कुठे येणार ट्रेनिंग? ते त्याच्या आता मॅडम अंतर्गतच धरलं जाणार ना? ऐका की मॅडम, आता ते हम्म. खरं आम्हाला सुरुवातीचा जो पहिला टप्पा होता ना, मी पण ट्रेनर होतो, SIT हा. दिलं होतं ते. कारण पण ते टॅक्टचं कन्वर्ट, दुसरं रूप आहे हा ना? हा नंतर ते पुन्हा आपल्या SIM म्हणजे राज्य आंग्ल भाषेकडे कन्वर्ट झालं मॅडम. त्यामुळं आता बर. ते थोडंसं जुनं झालं, त्यामुळे त्यावर एक प्रश्न येईल असं वाटत नाही. आला तर टॅग वगैरे ह्याच्यावर येऊ शकतो. बर सर, आणखीन एक प्रश्न, नॅक विषयी आपल्याला काय विचारलं जाऊ शकते? ऍड करतो याच्यामध्ये. जे ब्रिटिश हा. होतं ते SIRTच्या इंग्रजी विभागामार्फत चालवलं जात होतं. पण हम्म. त्यानंतर मात्र ते औरंगाबाद या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलं, जिथं की इंग्रजीचं काम होतं. आणि त्यामार्फत हे ब्रिटिश काउन्सिलचं प्रशिक्षण म्हणजे टप्पा 2चा हा पूर्ण करण्यात आला. टप्पा 1चा हा औरंगाबाद काय? हम्म. SIRT इंग्रजी विभागांतर्गत कंप्लीट करण्यात आलेला होता. बर सर, नॅकच्या विषयी काही विचारलं जाऊ शकतं का आपल्याला? कारण नॅक ही संस्था हा, पण असं हे नाही नाही करते. ऐका, अगदी बरोबर. नॅकची पण आपण माहिती घेऊया. तर मी काय लिहूनच काढलं होतं. आता बघा, हं. मगाशी पण म्हणलो बालभारतीची एक माहिती घेतली पाहिजे आपण. परीक्षा परिषद, दूरचित्र, आपलं जो बालचित्रवाणी होता त्याच पद्धतीनं ज्या आयुक्त आलेत ना, आयुक्त, शिक्षण आयुक्त, ते त्यांची देखील निर्मिती झालेली पदाची. आता मला ते एक्झॅक्ट सांगता येणार नाही, त्याची पण माहिती ती पण आपण घेतली पाहिजे. कारण हं. एका संचालकाचं एक संचालक कमी करून आयुक्त पद आलेलं आहे. तर तिची पण हं. थोडीशी आपण माहिती घेतली पाहिजे. जमलं तर मी, माझ्याकडे एक पुस्तक आहे, तो GR देखील आपल्या ग्रुपवर टाकेन. आणि सर, डीमेड हम्म. संस्थेचा दर्जा म्हणजे नेमकं काय हो? मला ते कळलं. डीम्ड ना? हा, डिम्ड. हा, डीम्डचं थोडंसं आहे. त्याला 50% ग्रँट शासन देते आणि 50% त्यांची असतं, अशी माझ्याकडची माहिती आहे. एक 2 मिनिट थांबा, त्याच्या संदर्भात मी माहिती काढली होती, मी सांगेन तुम्हाला. हम्म. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही ज्या संस्था सांगितल्या, NCERT हा सांगितली हा हा आणि दुसऱ्या कोणत्या डीम्डच कोणत्या आहेत. हो हो संस्था, हो एक हो 30 ची संस्था सांगितली, त्याला कधी मिळाला? हो 84 चा, हो 2023 हो ला एका संस्थेला हो मिळालेला हो सांगितलेलं. मी त्या युनिव्हर्सिटीचे 3 प्रकार आहेत, त्याची पण माहिती काढलेली आहे. ते खूप वास्ट होतं, तर म्हणून तुम्हाला नाही सांगितलं. ते पण मी ग्रुपवर शेअर करेन. बर बर सर, हा, म्हणजे मला आता छान माहिती एक्झॅक्ट सांगितली माहिती. सर, खूप छान. म्हणजे अभ्यासासाठी एक चांगली दिशा मिळाली सर. हो हो हो, चालेल चालेल, थँक्यू. ओके, चालेल सर, थँक्यू. थँक्यू मॅम. यानंतर डॉक्टर प्रकाश टेकाळे सर, आपण अनम्यूट व्हा. हॅलो. हा हा सर. सर, हा आवाज सर. येतोय माझा? हा. येस सर, येतोय सर, येतोय सर, येतोय. सर्वांना माझा नमस्कार. या ठिकाणी बनकर सर आणि पांचाळ सर यांनी डॉक्टर येवले सरांचं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी येवले सर जरी वारंवार म्हणत असतील की संकलन केलेली माहिती आहे, संकलन केलेलं आहे, परंतु मी असं म्हणेल की डॉक्टर येवले सरांनी संकलित केलेली माहिती ही प्रचंड खोल आणि कोणत्याही एका पुस्तकात मिळणार नाही. त्याच्यामुळं ह्यांचं जे संकलन करून आम्हाला जे मार्गदर्शन केलं, त्यामुळे 10 गुण आमच्या खात्यामध्ये परीक्षा होण्याच्या अगोदरच डिपॉझिट झालेले आहेत असं म्हणेन. येवले सरांचं मार्गदर्शनाचा पुन्हा पुन्हा आम्हाला SCRT मध्ये आणि डाएटच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये येत असतो. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाची उंची आणि खोली आम्हाला माहिती आहे. तर मी अगदी असं म्हणेल की जिल्हा परिषद सोलापूरचं स्वायत्त संस्थेचं विद्यापीठ म्हणजे येवले सर आहेत. पुन्हा असं काही नाही सर. एकदा तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. ओके. थँक्यू धन्यवाद सर, सर. थँक्यू. यानंतर आपण नवनाथ बोराडे सर, आपण अनम्यूट व्हावं. धन्यवाद. नमस्ते आदरणीय सर्व टीम, जिनियस मॅथ्स आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. मी आणि साईनाथ माने सर, आम्ही दोघे जण मिळून केंद्र प्रमुखचे क्लासेस सध्या शिक्षकांसाठी शिकणं आणि शिकवण्याचं व्यासपीठ निर्माण केले. त्या ग्रुपवर सकाळी लिंक आली आणि जॉईन झालो. खूप सुंदर पद्धतीनं आजचं लेक्चर आदरणीय डॉक्टर येवले सरांनी घेतलं.
प्रभाकर सर आणि मी आम्ही 11वी 12वीचे क्लासमेट आहोत. तर ते फोटो जर असं मी क्लोज करून पाहत होतो, तर केस थोडेसे कमी झाल्यामुळे मला चेहरा मात्र ओळखता आला प्रभाकर. चला, योगा तर भेट झाली परत. हा, नाव सेम वाटलं होतं, पण नाव सेम नावाची माणसं असू शकतात, पण आवाजावरून लक्षात आलं की म्हटलं आपलाच प्रभाकर आहे. तर छान प्रयत्न आहे, सुंदर. आमच्या जो आमचा हे छोटासा खाणे प्रयत्न चालू आहे, दररोज आम्ही संध्याकाळी 7 ते 9:30 क्लासेस घेतो आहोत. माने सर पण आता जॉईन आहेत. तर एक दिवस नक्की येवले सरांनी आमच्याही ग्रुपच्या शिक्षकांना वेळ काढावा आणि हे तुमचं सुंदर कलेक्शन त्यांच्यापर्यंतही तुमच्या आवाजात पोहोचवावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर. आम्हाला देखील तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायला आवडेल, कारण आपण सगळे बनकर सरांचे मित्र आहोत आणि आपण जेडपीचे क्रीम आहे आणि आपणच सगळेजण प्रशासनात जाऊ. आणि आम्हाला देखील तुमच्या ग्रुपमध्ये घ्या, कारण जेव्हा अशी टीम बनते तेव्हाच शेअरिंग खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला देऊन आपण मदत करू आणि आपण सगळेजणच केंद्र प्रमुख होऊ. सर थँक्यू सर. थँक्यू. नक्की नक्की प्रभाकर सर, मला फक्त जरा आता नंबर नाही माझ्याकडे, एकदा चॅटमध्ये किंवा मला नंबर टाका, मी येस घेतो. येस सर, येस. येस, गणेश बोलवा. माळी सर. गणेश माळी सर, आपण अनम्यूट व्हा. सर्वांना नमस्कार. सर, आज जिनियस मॅथच्या वतीनं आज जे काही विशेष एक उद्बोधन सत्र ठेवलं होतं, त्या सत्रामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री डॉक्टर नागनाथ येवले सर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना उद्बोधित केलेलं आहे. येवले सराबद्दल सांगायचं म्हणजे मला 2022 आणि 24 या बीएडच्या बॅचमध्ये आम्हाला सर शिकवायला होते. जे वैषम अंतर्गत जे बीएड सत्र असतं, तर त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. मला तर असं मला वाटतं की येवले सर म्हणजे खरोखरच एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे, की जेणेकरून ज्या काही त्यांना म्हणजे अनेक विषयामध्ये तर त्यांची पीएचडी आहे, एमए सुद्धा आहे आणि ते अजूनही शिकतात. म्हणजे त्यांचा शिक्षणाचा विद्या मिळवण्याचा जो व्यासंग आहे तो खूप दांडगा आहे. आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी जवळपास 17 सर म्हणले बरोबर 15, परंतु 17 मी सुद्धा त्या ठिकाणी नोट डाऊन केलेल्या आहेत सगळ्या बाबी. तर 17 या संस्थांची माहिती दिलेली आहे आणि अजून सुद्धा काही राहिलेले आहेत. म्हणजे ह्या 2 तासामध्ये एवढा खूप फास्ट असलेला हा विषय आणि आपल्या क्षेत्राशी आपल्या केंद्रप्रमुख परीक्षेशी संबंधित असलेला हा 10 गुणाचा जो बोनस आहे तो सरांनी आपल्या या वाणीमधून आजच्या या उद्बोधित सत्रामध्ये त्यांनी व्यक्त केला. आणि या आमच्या सोलापूर जिल्ह्यामधून तर त्यांच्या नावाशिवाय केंद्रप्रमुखाची यादी पूर्ण होऊ शकणार नाही याची खात्री मला आहे. आपण कारण सगळं कारण खरोखरच त्यांचं ज्ञानाची खोली आणि त्यांचा जो व्यासंग आहे तो खूप दांडगा आहे. पाठीमागं सुद्धा त्यांनी विस्ताराधिकारी पदासाठी जी परीक्षा वगैरे दिलेली होती आणि थोड्या मार्कामध्ये त्यांना थोडंसं त्या ठिकाणी अपयश आलं. परंतु आहे त्यांचा व्यासंग खूप दांडगा आहे आणि त्यांच्या विचाराचा नक्कीच आपल्याही या उद्बोधन सत्रामध्ये सर्वांना सर्व शिक्षकांना फायदा झालेला आहे. यापुढील काळात देखील सर तुम्ही आमचे मार्गदर्शक आहातच, प्रेरणास्रोत देखील आहात आणि अशाच पद्धतीनं तुम्ही या शिक्षण विभागामध्ये अशीच आपली कारकीर्द उज्ज्वल होत राहो. तुमच्याही यशामध्ये खूप छान तुम्हाला यश लाभो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या प्रेरणेतून आम्हालाही खूप चांगल्या पद्धतीनं वाटचाल पुढे करता येईल, शिकता येईल. अशा पद्धतीनं मी आशावाद व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. आपण सगळेच मिळून केंद्र प्रमुख होऊया सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर, सर्वांचे आभार. अजून कोणी इच्छुक असेल तर हँड रेज करा किंवा आपण मग प्रवीण सरांकडे हँडओव्हर करूया. प्रवीण सर, सर्वांचे बहुतेक मनोगत व्यक्त झालेले आहेत, आपण शेवट करावा. ओके. तर अतिशय वस्तुनिष्ठ आणि एक अभ्यासपूर्ण लेक्चर काय असतं हे नागनाथ सरांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. सरांचं वेळोवेळी तर मार्गदर्शन किंवा चर्चासत्र माझ्यासोबत होतच असतं, परंतु आज एक अभ्यासपूर्ण आणि केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सर्वच जिनियस मॅथ परिवाराला त्याचबरोबर इतरही शिक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण जेव्हा पण केंद्रप्रमुख होऊ तेव्हा आपल्या केंद्रप्रमुख होण्यामध्ये प्रभाकर पांचाळ सर असतील, हना जगताप
सर असतील, त्याचबरोबर येवले सर असतील, म्हणजे या प्रत्येकाचा एक सिंहाचा वाटा आपल्या Incoming voice मध्ये call from असणार आहे. Yeola Sahib. आणि खूप छान या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन तर झालेलंच आहे. आणि वेळोवेळी आणखीही मला असं वाटतं की एखाद्या विषयावर सरांनी सखोल मार्गदर्शन आम्हाला करावं. संस्था आणि संघटन हा विषय आता कधीही न विसरणारा. परीक्षेपुरता तर प्रत्येक जण अभ्यास करतो, परंतु आपल्याला आपलं शैक्षणिक कार्य किंवा आपल्या जे काही शैक्षणिक बाबी आहेत याच्यामध्ये सुधारणा आणि एक सुंदर असं अपडेशन या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या मनावर हे बिंबवलं गेलं आहे. तर सरांचं जीनियस मॅथ परिवार आणि सर्वच शिक्षकांतर्फे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजची ही मार्गदर्शनाची कार्यशाळा या ठिकाणी आपण संपली असं जाहीर करूयात. पुन्हा एकदा सरांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. तुमचेही आभार. विशेषतः बनकर सरांनी मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. पांचाळ सरांनी आम्हाला ICTचं गायडन्स केलं. त्याच पद्धतीने तुम्ही 2 तास मला सहन केलात, कारण सध्या दुसऱ्याचं ऐकून घेणं खूप कठीण गोष्ट आहे. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा हृदयपूर्वक ऋणी आहे आणि सर्वांनाच केंद्र प्रमुख परीक्षेसाठी चांगल्या कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.